नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित तुमचं माझं यूट्यूब चॅनल फ्युचर ब्युरोक्रॅटवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज मी घेऊन येत आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपरच्या अनालिसिसच्या व्हिडिओची म्हणजे त्या सिरीजचा हा तिसरा व्हिडिओ असेल. तर आपण आतापर्यंत 2024चा जो पेपर होता त्या पेपरचे 50 प्रश्नांचं जे अनालिसिस आहे ते आतापर्यंत आपण केलं आहे. तर आता आपण 51व्या प्रश्नापासून सुरू करणार. जर तुम्ही डायरेक्ट हा व्हिडिओ बघत असाल तर याच्या अगोदर ऑलरेडी 3 व्हिडिओ या चॅनलवर येऊन पडलेले आहेत. हा माझ्या चॅनलचा लोगो आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही, फ्युचर ब्युरोक्रॅट्स नाव आहे. तर तुम्ही या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ न पहा आणि तुम्हाला जर ते व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण 50व्या प्रश्नापर्यंत आलो होतो. आता हा 51वा प्रश्न. तर आपण सुरू करूया या प्रश्नाला. प्रश्न असा आहे बघा, वर फेकलेल्या कणाची गती ही 0 असते परंतु त्याचे त्वरण किती असते असं विचारलेलं आहे. तर आपण एक छोटीशी डायग्राम काढून एक्सप्लेन करूया. ही जमीन आहे, इथून एखादा जर बॉल वगैरे काय वर फेकला तर ते असे या हा कर्व फॉलो करते. तिचा जो हा पॉइंट असेल इथे याची गती 0 असते परंतु त्याचं त्वरण किती असते. ऍक्च्युली त्वरण म्हणजे ना इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे एक्सलरेशन. हे जे एक्सलरेशन असते ना ते गुरुत्वाकर्षण असते ना या बलामुळे असते. म्हणजे जरी तो चेंडू या ठिकाणी असेल त्याचं जी व्हेलॉसिटी असेल ती 0 असेल पण जो गुरुत्वाकर्षण आहे, जो आपल्याला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण जे पृथ्वीचं सेंटर आहे तिथून येणारं जे बल आहे गुरुत्वाकर्षण बल त्याच्यामुळे तो बॉल खाली येतो. तर त्याचं त्वरण किती असते, तर त्याचं त्वरण असते पृथ्वीची जी ग्रॅव्हिटी असते ना त्याच्या बरोबर असते. म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणा एवढं ते त्वरण असते. तर त्याचं उत्तर सी झालं. तर हे गुरुत्वाकर्षण जे आहे ना ज्याला आपण इंग्लिशमध्ये जी या सायन्स मध्ये दाखवतो तर ते 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर हे एवढं असतं बघा. म्हणजे हे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, ही एक्झॅक्ट व्हॅल्यू झाली. जर आता याला आपण अप्रॉक्सिमेट याच्या जवळपासची कुठली व्हॅल्यू घ्यायची असेल ना तर आपण याला 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेऊ शकतो. तर ही त्या जी ची व्हॅल्यू असते, याला आपण कसं जी लिहूया, याला म्हणतो आपण एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे तुम्ही इंग्लिशमध्ये बघू शकता. इथून सुरुवात होते एखाद्या गोष्टीची, ती इथे जाते त्याच्या हायेस्ट पॉईंटवर, त्याची जी व्हेलोसिटी असते ती 0 असते पण जी ग्रॅव्हिटी आहे जी आहे ना, हे जी आहे मित्रांनो, जी असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. नंतर परत मग पुन्हा हा चेंडू असा खाली 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 यायला जातो. इथे मग स्पीड वाढत वाढत जाते. परत एकदा इथे स्पीड 0 असते, इथे 0 स्पीड असते, ते मग अशी अशी वाढत जाते. परत इथे 0 होऊन जाते व्हेलोसिटी, परत ती खाली येताना व्हेलोसिटी वाढायला लागते. पण जी जी असते ना ते ऑलवेज कॉन्स्टंटच असते त्याच्या या जर्नीमध्ये. तर आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. खालीलपैकी कोठे बर्नौली समीकरणाचा उपयोग होत नाही म्हणले मित्रांनो. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आपल्याला, कारण जे कीवर्ड्स असतात ना त्यांना सगळ्यात पहिला हायलाइट करून घ्यायचं. आता हा प्रश्न बघूया आपण. पहिला आहे एस्पॅरेटरोमीटर, दुसरा आहे व्हेंचुरी पंप, तिसरा आहे प्रवाहाची गती. ऍक्च्युली जे बर्नौली समीकरण आहे ना सगळ्याच ठिकाणी वापरल्या जाते. म्हणजे कुठे वापरल्या जात नाही म्हणले तर याचं उत्तर असेल वरीलपैकी कोणतेही नाही. सगळ्या ठिकाणी वापरले जाते त्याच्यामुळे याचं उत्तर आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर बर्नौली समीकरण असं आहे मित्रांनो, हे P+1/2 हे आपण याला साय म्हणू शकतो, असं V² + PGH इक्वल टू कॉन्स्टंट. आता हे P आहे बघा प्रेशर, हे साय असं लिहिले ना, ती आहे त्या फ्लुइडची डेन्सिटी. एखादी घनता म्हणू शकतो. त्याच्यानंतर V आहे व्हेलोसिटी, ज्याची आपण गती म्हणू शकतो. तर जी आहे आता सांगितलं तुम्हाला एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि H आहे हाईट. तर हे इक्वेशन आहे ते बघू शकता. तर याचा वापर तिन्ही ठिकाणी केला जातो. प्रश्न व्यवस्थित करायचा, कीवर्ड्स वगैरे हायलाइट करायचे. आपण पुढे जाऊया. खोलीतील तापमानावर म्हणजे ॲट रूम टेम्परेचर 300 K वस्तूद्वारे उत्सर्जित होणाऱ्या औष्णीय प्रसारणासाठी महत्वपूर्ण योगदान
तरंग लांबी किती असते. इंग्लिशमध्ये आहे ॲट रूम टेम्परेचर दॅट इज 300 केल्विन व्हॉट इज द सिग्निफिकंट कंट्रीब्युशन वेव्हलेंथ फॉर द थर्मल रेडिएशन इमिटेड बाय अ बॉडी. म्हणजे इथे ऍक्च्युली तुम्हाला वेव्हलेंथचे काढायचे आहे एका बॉडीचे ॲट रूम टेम्परेचर 300 केल्विनवर. तर याच्यासाठी ना एक वेन डिस्प्लेसमेंट नावाचा एक फॉर्म्युला आहे. वेन डिस्प्लेसमेंट याचे कॉन्स्टंट आहे आणि त्याची व्हॅल्यू आहे 2.898 इंटू 10⁻⁻6 आहे, सॉरी 10⁻⁻6 मीटर केल्विन. आणि इथे तुम्हाला 300 केल्विन दिलेलं आहे. तर याला आपल्याला काय करायचं ना, या 300 केल्विन हे कॉन्स्टंट व्हॅल्यू तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी माहीत असली पाहिजे मित्रांनो. 2.898 इंटू 10⁻⁻6 मीटर केल्विन डिवायडेड बाय 300 केल्विन. तर केल्विन केल्विन कॅन्सल होऊन जातो. जेव्हा 300 ने याला भाग देतो ना, तर तो भागाकार येतो 9.66 इंटू 10⁻⁻6. आता हे जे दिले ना ते -6 मध्ये. आता तुम्हाला नॅनोमीटर करायचे. -6 म्हणजे हे काय झालं, मायक्रो. आता याला परत तुम्हाला नॅनो करायचं ना, तर नॅनो असते 10⁻⁻9 बरोबर. म्हणजे परत त्याला तुम्हाला इंटू 10⁻⁻3 न मल्टिप्लाय करायचं. त्याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू येते 9660 नॅनोमीटर. पण आता हे एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑप्शन कुठेच नाही, तर याचं ऑप्शन हे बी आहे जो एकदम जवळच आहे. 9.9660 NM च्या जवळ कुठली व्हॅल्यू आहे, तर ही व्हॅल्यू आहे. तर याचं उत्तर झालं ऑप्शन क्रमांक 2. हे झालं त्याचं एक्सप्लेनेशन. हे आहे गणिताचं. इथं मला 2 एक छोटं करून टाकतो. इथे आपण दिलंय. तर हे अशा प्रकारे तुम्हाला हे वेन डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट हे 2.898 इंटू 10⁻�6 मीटर केल्विन हे माहीत हवं होतं या प्रश्नासाठी. ती व्हॅल्यू ठेवायची, त्याला दिलेल्या टेम्परेचरने डिवाइड करायचं. जी व्हॅल्यू येईल 9.66 त्याला मीटर टू नॅनोमीटर मध्ये, म्हणजे मायक्रोमीटर टू नॅनोमीटर मध्ये कन्वर्ट करायचं होतं. फक्त हे एवढंच होतं. पण तुम्हाला हे व्हॅल्यू माहीत असली असती तर हा प्रश्न सॉल्व्ह करायला इझी केला असता. आता पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते वाक्य हे चुकीचे आहे. तर आपण पहिल्यांदा वाक्य वाचून घेऊया. अणुकेंद्रक हे प्रोटॉन व न्यूट्रॉनने बनलेले असते. म्हणजे ॲटमचं जे सेंटर असते ते प्रोटॉन आणि न्यूट्रॉन बनलेलं असते. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. प्रोटॉनवर धनभार असतो, म्हणजे दॅट इज प्रोटॉन हॅज पॉझिटिव्ह चार्ज, हेही बरोबर आहे. इलेक्ट्रॉनवर ऋणभार असतो, हेही बरोबर आहे. इलेक्ट्रॉन हॅव निगेटिव्ह चार्ज. न्यूट्रॉनवर धनभार असतो. ऍक्च्युली न्यूट्रॉनवर कुठलाही चार्ज नसतो, तो न्यूट्रल असतो. त्याच्यामुळे त्याला न्यूट्रॉन म्हणतात. त्याच्या नावातच आहे तो न्यूट्रल असतो, म्हणजे त्याच्यावर कुठलाही चार्ज नसतो, तो चार्ज लेस असतो. चार्ज लेस असतो, कुठलाही चार्ज नसतो त्याच्यावर. त्याच्यामुळे चौथं स्टेटमेंट हे चुकीचं आहे. आणि चौथं स्टेटमेंट कुठे आहे, तिथे खाली ऑप्शन मध्ये दिलेलं आहे. तर हे आहे. तर आपण याला ना मित्रांनो एक डायग्राम काढून समजूया इथे. तर हा एक आयटम आहे. आता त्याचा हा एक इलेक्ट्रॉन झाला, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. हा निगेटिव्ह, हा निगेटिव्ह चार्ज, हा निगेटिव्ह चार्ज, हा निगेटिव्ह चार्ज. जे आपण ब्ल्यू मध्ये दाखवले ते आहे न्यूट्रॉन. जो रेड मध्ये आहे तो आहे प्रोटॉन. प्रोटॉन हा पॉझिटिव्ह असतो जसा इथं, आणि इलेक्ट्रॉन तर तुम्हाला दाखवलं त्याच्यावर निगेटिव्ह मार्कलेला आहे. हा निगेटिव्ह असतो इलेक्ट्रॉन. न्यूट्रॉनवर कुठलाही चार्ज नसतो मित्रांनो. आणि ओव्हरऑल जो ॲटम असतो ना, ओव्हरऑल तो न्यूट्रल असतो. आपण आता PYQ सुधारलेला आहे, तो PYQ पाहूया याच्यातला.
हा नाही येतो मित्रांनो, एकच मिनिट थांबा. ही ती PYQ मित्रांनो 2021च्या पेपरमध्ये आलेलं आहे. याला मी झूम करतो आता. तर आपण पाहू शकतो कशा प्रकारे PYQ आपल्याला हे करतात मदत. तर हा 2021चा प्रश्न आहे. इथे विधाने वाचायचे आहेत आपल्याला. अणू हा विद्युत भार दृष्ट्या उदासीन असतो, म्हणजे ओव्हरऑल ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. कारण कसं आहे ना, सेंटरमध्ये पॉझिटिव्ह चार्ज, आजूबाजूला त्याचा निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे जेवढा पॉझिटिव्ह चार्ज तेवढाच निगेटिव्ह चार्ज असतो आणि तो न्यूट्रल होऊन जातो सर्वसाधारण परिस्थितीमध्ये. तर पहिलं वाक्य हे बरोबर आहे. पहिलं वाक्य हे बरोबर आहे. आणि दुसरं वाक्य म्हणजे केंद्राभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉन्सचा ऋणभार ऋण विद्युत भार व केंद्रावरील ऋणभार समान असतो म्हणते. आता दोन्ही ठिकाणी काय म्हणलं माहिती आहे का, ऋणभारच म्हणले. आता बघू शकता, द निगेटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस इज इक्वल टू निगेटिव्ह चार्ज ऑन ऑल द ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन्स. ऍक्च्युली पहिलं जे निगेटिव्ह चार्ज आहे ना, केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व न्यूट्रॉनचा ऋण, हा ऋण नसतो मित्रांनो, तर हा धन असतो. आपण 2 मिनिटाखाली डायग्राम मध्ये बघितलेला आहे की प्रोटॉन हे पॉझिटिव्ह असतात, न्यूट्रॉन हे न्यूट्रल असतात. न्यूट्रॉन हे न्यूट्रल असतात आणि इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह असतात. तर आपण हे तिन्ही बघितले होते. तर 2021चा हा PYQ होता. 2024 मध्ये याच्या आधारित प्रश्न आले. तर याही प्रश्नाचं उत्तर येते फक्त अ ऑप्शन, म्हणजे अ बरोबर, ब चूक, असा इथं 3 नंबरचा ऑप्शन आहे. ए इज करेक्ट अँड बी इज इनकरेक्ट. तर आता मी हे स्क्रीनशॉट पाठवतो मित्रांनो. तुम्ही प्रश्न पुन्हा एकदा पाहू शकता. आपण इथे तो डायग्राम काढून सॉल्व्ह केलेला आहे. तर तो हाच प्रश्न होता. तर हा तो प्रश्न आहे. पुन्हा एकदा पाहूया आपण, इंग्लिशमध्ये पाहूया. ॲटॉमिक न्यूक्लियस इज मेड अप ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. बरोबर आहे. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात न्यूक्लियसमध्ये. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो आणि न्यूट्रॉन हा न्यूट्रल असतो, त्याच्यावर कुठलाही चार्ज नसतो. दॅट इज तो चार्ज लेस असतो. त्याच्यामुळे चुकीचं कोणतं आहे, तर 4 नंबर हे माझं एकदा चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विधाने सत्य किंवा असत्य हे ओळखायचे, म्हणजे किंवा ट्रू किंवा फॉल्स स्टेटमेंट आपल्याला फाइंड करायचे आहेत. करेक्ट इनकरेक्ट स्टेटमेंट फॉलो करायचे, ट्रू किंवा फॉल्स स्टेटमेंट. तर विधान व्यवस्थित वाचायचे. आवाजाच्या प्रसारासाठी माध्यमाची गरज असते. दॅट इज फॉर प्रोपोगेशन ऑफ साऊंड मीडियम इज नेसेसरी. बरोबर आहे मित्रांनो. कारण आपला आवाज आपल्याला, आपण जेव्हा बोलतो ना, तो एखाद्या माध्यमातूनच तो पुढे प्रवाहित होत जातो आणि मग तो ऐकू येतो आपल्याला. हे बरोबर आहे स्टेटमेंट. आवाजाच्या प्रसारासाठी माध्यमाची गरज आहे, म्हणजे याचाच अर्थ असा आहे की हा व्हॅक्यूम निर्वात पोकळीमध्ये आवाज ऐकू येत नाही मित्रांनो. दुसरं, आवाजाच्या वारंवारतेचे एकक हे हर्ट्स आहे. येस, त्याला आपण असं लिहितो, एच आणि झेड हे त्याचं युनिट झालं हर्ट्स. इथे इंग्लिशमध्ये पण लिहिलं, त्याला हर्ट्स येतो. आणि आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल हे एकक वापरतात. बरोबर आहे. जेव्हा आपण नॉईज पोल्युशन, त्यालाच आपण ध्वनी प्रदूषण म्हणतो, हे मोजण्यासाठी आपण डेसिबल हे युनिट वापरतो मित्रांनो. ऍक्च्युली हे जे त्याचं स्टेटमेंट आहे ना, यालाच एक म्हणजे सांगणार एक प्रश्न याच पेपरमध्ये आहे वाटते. मी तुम्हाला सांगतो, जिथे इकडे आवाज दिलाय आणि पुढे आवाजाची तीव्रता दिली काम करण्यासाठी. कदाचित तो प्रश्न असेल तर मी इथे दाखवून देईल तुम्हाला. या पेपरमध्ये आहे का दुसऱ्या पेपरमध्ये आहे, पण ते होतं नाही, कदाचित या पेपरमध्ये नाही मित्रांनो. 2023 मध्ये आलेला असा तो प्रश्न. इकडे त्यांनी तीव्रता दिली आवाजाची आणि पुढे त्याचं किती डेसिबल मध्ये तुम्ही ऐकू शकता असं सांगितलेलं आहे. तर अजून आपण 2-3 गोष्टी पाहूया की हे व्हॅक्यूम म्हणजे पोकळी असते ना, निर्वात पोकळी, त्याच्यामधून ध्वनीच्या ज्या हे आहेत तरंगलहरी त्या वाहू शकत नाहीत. म्हणजे ध्वनी निर्वात पोकळीमधून वहन होऊ शकत नाही, म्हणजे तेच व्हॅक्यूम मधून जात नाही. आणि साऊंड वेव्स लॉन्जिट्युडनल वेव्स असतात मित्रांनो. लॉन्जिट्युडनल वेव्स मध्ये ही एक साऊंडची वेव्ह आहे समजा. याच्यामध्ये काही ठिकाणी ना खूप जास्त त्यांची दाटी होते, तर काही ठिकाणी विरळ असतात. परत खूप जास्त दाटी होते,
परत काही ठिकाणी ह्या विरळ असतात. आणि हे जे पार्टिकल्स आहेत ना साऊंडचे, हे पुढे आणि मागे मूव्ह करत असतात, म्हणजे ऑसिलेट करत असतात. पुढे मागे यांचं ऑसिलेशन होत जाते आणि अशा प्रकारे साऊंडचं वहन होते एक सोर्स पासून ऐकणाऱ्यापर्यंत किंवा इयर म्हणूया आपण, इयर पर्यंत याच्या असं साऊंडचं वहन होत जाते. तर साऊंड हे लॉन्जिट्युडनल वेव्हज आहेत, जे अशा प्रकारे हे करतात, जिथे जे कणांची जी मुवमेंट आहे, जी हालचाल आहे ना, ती वहनाच्या दिशेला ही समांतर असते, पॅरलल असते आणि ते पुढे मागे सरकतात, ऑसिलेट होतात जागेवर त्यांच्या, आणि अशा प्रकारे साऊंड पुढे पुढे होतो. निर्वात पोकळीमध्ये आवाजाचं वहन होत नाही, म्हणजे व्हॅक्यूम मध्ये आवाज हा झिरो असतो. कळायला गोष्टी. आणि अजून एक, जेवढा जास्त जे माध्यम असेल घन असेल किंवा जेवढी जास्त त्याची डेन्सिटी असतील तेवढी आवाजाची तीव्रता ही जास्त असते. म्हणजे सगळ्यात जास्त आवाज हा सॉलिड मधून होतो, त्याच्यानंतर तो लिक्विड मीडियम मधून होतो आणि सगळ्यात शेवटी तो गॅसेस मधून जातो. म्हणजे सगळ्यात जास्त आवाजाची ही जी स्पीड असेल ना ती सॉलिड मध्ये असेल, हाय स्पीड ही सॉलिड मध्ये असेल, त्याच्यानंतर ही स्पीड अशी कमी कमी होत जाते आणि लो स्पीड ही जी असते ना ती गॅसेस या मीडियम मध्ये असते. तर हा प्रश्न पण आपण अनालिसिस केलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती तरंगलांबी पदार्थाच्या स्फटिक अंतररचना अभ्यासासाठी वापरली जाते. आता ते प्रश्न जर व्यवस्थित असेल ना, पदार्थाच्या स्फटिक अंतररचना म्हणजे इंग्लिश मध्ये म्हणू शकतो आपण क्रिस्टल स्ट्रक्चर अभ्यास करण्यासाठी आपण मित्रांनो एक्सरेचा वापर करतो. एक्सरेचा वापर आपण का करतो, कारण एक्सरेची जी वेव्हलेंथ आहे ना ती खूप शॉर्ट असते. वेव्हलेंथ शॉर्ट असते. आता तुम्ही म्हणसाल की अल्ट्राव्हायोलेटची वेव्हलेंथ सुद्धा शॉर्ट असते, पण अल्ट्राव्हायोलेटची वेव्हलेंथ जी आहे ना ही एक्सरे पेक्षा थोडी मोठी असते मित्रांनो. गॅमा रेची वेव्हलेंथ सगळ्यात छोटी असते, पण गॅमा रेज ची जी वेव्हलेंथ आहे ना ती क्रिस्टल अभ्यासासाठी तेवढी संयुक्तिक नाही ठरत. ती म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर असं क्रिस्टल स्ट्रक्चर ते व्यवस्थितरित्या प्रोड्यूस नाही करत. तर सगळ्यात बेस्ट कुठली आहे ना तर ती एक्सरे आहे. आपण जेव्हा आपल्या हाडांचा वगैरे सुद्धा हाड मोडलेला आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण एक्सरेचाच वापर करतो, बरोबर ना. तर तिथून आपण एक साधा ऍप्लिकेशन बेस वाला क्वेश्चन लावू शकतात. तर असे ऍप्लिकेशन बेस क्वेश्चन अजून कुठे कुठे येऊ शकतात, तर यांनी याच्या अगोदर त्यांनी सोनारवर प्रश्न विचारलेला आहे. सोनारवर प्रश्न विचारलाय, ते पुढे कदाचित रडारवर प्रश्न विचारू शकतील तुम्हाला किंवा लेझरवर. तर यांच्या ऍप्लिकेशनवर ते प्रश्न विचारू शकतील. जसे की आता हे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येतात. तर हे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन जे आहेत ना ते आपल्याला एकदम व्यवस्थितरित्या करून द्यायचे. कारण मित्रांनो सरळ तुम्ही आपण 2 मिनिटं खाली बघितले, याच्यात खाली बर्नौलीज प्रिन्सिपलचं ऍप्लिकेशन विचारलं होतं या प्रश्नामध्ये, प्रश्न क्रमांक 52 मध्ये. कारण कुठे कुठे उपयोग होतो किंवा कुठे कुठे उपयोग होत नाही, हा एक ऍप्लिकेशन बेस्ड वाला क्वेश्चन होता. आणि त्याच्यानंतरचा हा एक प्रश्न की पदार्थांच्या स्फटिक अंतररचनाचा अभ्यास करण्यासाठी आपण कोणती तरंगलांबी वापरतो, ती आहे क्ष किरणाची तरंगलांबी किंवा त्यालाच आपण एक्स रे म्हणतो, बरोबर. आता लिप लाईट ऑफ वेट हा रोग खालीलपैकी कोणत्या गोष्टी संसर्ग होते. हे जे मी डेमो लेक्चर घेतले त्याच्यामध्ये मी हा प्रश्न एकदम व्यवस्थितरित्या डिस्कस केला. याचं उत्तर आहे अल्टरनारिया ट्रिटिसिना. ऍक्च्युली आता हे अल्टरनारिया ट्रिटिसिना आहे ना, तर हा लिप लाईट ऑफ वेट हा रोग होतो. ऍक्च्युली गव्हाचं वीट म्हणजे गहू. जर हे गव्हाचं आपण सायंटिफिक नाव बघितलं ना ते ट्रिटिकम एस्टियम आहे. एसटीव्हीएम आहे. तर याच्याचे ट्रिक्टी जिथे जिथे दिसते तुम्हाला तिथे तिथे ते गव्हाशी निगडीत आहे. तर हे खालचे जे 2 ऑप्शन आहेत ऑस्ट्रेलियागो निवडा आणि हेमिलेंटस सर्वायटम, हे तुम्ही इलिमिनेट करू शकला असता बघा मित्रांनो, जर तुम्हाला हे फक्त एवढं जर माहित असतं. कारण आता हे असे प्रश्न येण्याचं एक लॉजिक सांगू मी तुम्हाला मित्रांनो. कारण याच परीक्षेमधून त्यांना कृषी सेवा मुख्य परीक्षेसाठी, वनसेवा मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थी याच परीक्षेतून निवडायचे. तर त्यांना त्यांच्या लेवलचे प्रश्न पण सुद्धा म्हणजे कृषीसाठी काही स्पेसिफिक प्रश्न, काही फॉरेस्टसाठी काही स्पेसिफिक प्रश्न सुद्धा ते विचारणार आहेत. त्याच्यामुळे विज्ञान घटकाचा ना तुम्हाला थोडा डिटेलमध्ये अभ्यास होता लागणार आहे. कारण सर्वांसाठी जी पूर्व परीक्षा आहे ना ते आता कॉमन झालेली आहे, एकच परीक्षा झालेली आहे. तर आपल्याला विज्ञान या घटकाला साईडलाईन करून किंवा अवघड आहे म्हणून बाजूला ठेवून चालणार नाही. तर कशा प्रकारे प्रश्न येतात हे अनालिसिस मध्ये पाहून आपण तशा प्रकारचं प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला तो 2023 चा एक प्रश्न दाखवून देतो मी.
आता हा 2023चा प्रश्न असेल मित्रांनो किंवा 22चा प्रश्न असेल. तर इथे त्याने ॲग्निवा ट्रिटिसी याच्या नावात पण बघा ट्रिटिसी आहे आणि गव्हाचं नाव काय ट्रिटिकम एस्टिव्हियम जे आपण इथे लिहिलंय ट्रिटिकम एस्टिव्हियम. तर आता तुम्हाला जर इथे फक्त एकच माहित असं हे ट्रिकटॅग कुठे जातो तर गव्हाचं नाव तुम्हाला माहित होतं काय आहे एस्टिडम ट्रिक्टिव्हियम. तर त्याचं उत्तर सरळ सरळ गहू झालं असतं. म्हणजे 2023ला थीम सुद्धा गहूच होती, 2024ला सुद्धा थीम गहू किंवा गव्हावरचा रोगच होता. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे कळायला हवं की प्रश्न कशा प्रकारचे त्याचं कंटिन्युएशन होते किंवा ते हळूहळू थीम रिपीट होत जाते. तर आता मी हा प्रश्न इथून साईड लाईन करतो. तुम्ही हा दोन्ही प्रश्न बघितला असाल. हा 2023चा प्रश्न आहे इथे जो खाली मी केलाय आणि हा 2024चा प्रश्न आहे 57 नंबर. तर गव्हाची थीम ही रिपीट झालेली आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. कोणत्या विभागातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर असे म्हटले जाते. म्हणजे विच डिव्हिजन ऑफ प्लांट इज कॉल्ड एम्फिबियन ऑफ प्लांट किंगडम. हा फार वेळेस रिपीट झालेला प्रश्न आहे मित्रांनो आणि अगदी सोपा प्रश्न आहे, एकदम वन लाईनर प्रश्न आहे. हा बऱ्याच एक्झामला येऊन गेलेला प्रश्न आहे. लेटेस्टली बनाल तर तुम्ही UPSC जी NDA एक्झाम होते नॅशनल डिफेन्स अकॅडमी 2022 ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे आणि आपल्या परीक्षेमध्ये 2024ला हा आलेला आहे. तर याचं उत्तर आहे ब्रायोफाइट्स. आता ब्रायोफाइट्स हे दोन प्रकारचे असतात मित्रांनो, एक असतात मॉसेस आणि दुसरं असतात लिव्हरवुड्स. आता हे नाव इंग्लिशच आहेत मित्रांनो. आता याला एक्झॅक्ट मराठी नाव शोधणं किंवा तसं लिहिणं हे फार कठीण होते, कारण तुम्ही बघसाल ना तर आयोगाने कसं लिहिलं, आता ब्रायोफाइट्सला त्यांनी सरळ सरळ ब्रायोफाइट्स असं मराठीमध्ये लिहून काढले, फक्त देवनागरी लिपीमध्ये लिहिले. टेरिडोफाइट्सला टेरिडोफाइटा, जिम्नोस्पर्मला अनावर्ती ब्रिज आणि हे आवर्ती ब्रिज लिहिले अँजिओस्पर्मला. तर त्यांनी अशा प्रकारेच केले. तर तुम्ही म्हणजे हे अशी नावं ना थोडी यूज टू होऊन जाते, हळूहळू तुमच्या अभ्यासात येऊ द्यायला लागा. एक्झॅक्टली जर तुम्ही मराठी ट्रान्सलेशन बघायला तर आयोग सुद्धा तशा प्रकारचे एक्झॅक्ट ट्रान्सलेशन करत नाहीये, बरोबर. आता हे जे टेरिडोफाइट्स आहेत ना, जो ऑप्शन 2 आहे ते पहिले वस्क्युलर प्लांट्स आहेत. म्हणजे ऍक्च्युली सुरुवातीचे जे प्लांट होते ते पाण्यामध्ये यायला लागले आणि हळूहळू त्यांची डेव्हलपमेंट होत गेली, ते मग ते जमिनीवर झाले, जमिनीवर जात गेले. सुरुवातीचे होते ते आपण पाणी उठतो, यांच्यातली जो मधला जो भाग आहे इथून मायग्रेट होऊन ते इथे जातात. जसं ट्रान्झिशन वाली फेज जी आहे ना ती आहे टेरिडोफाइट्स. टेरिडोफाइट्स किंवा टेरिडोफाइटा म्हणजे हे पहिले वस्क्युलर प्लांट्स आहेत जे हळूहळू पाण्यावरून जमिनीवर संक्रमण दाखवतात, वनस्पतीच्या उत्पत्तीच्या लिंकेज दाखवतात, बरोबर. तर तुम्हाला हे माहित पाहिजे की पुढच्या जर असा प्रश्न आला याच्यातला कुठला ऑप्शन रिपीट झाला की खालीपैकी कोणते हे पहिले वस्क्युलर प्लांट्स होते, बरोबर की नाही. तर ते असणार उत्तर असणार आहे आपलं टेरिडोफाइट्स. तर हे होतं या प्रश्नाचं अनालिसिस. तुम्हाला इथून काय करायचंय, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमॅलिया. म्हणजे वनस्पती किंगडम आणि प्राणी किंगडम हे तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या परीक्षेसाठी करून जायचे, कारण दरवर्षी एक दोन प्रश्न तरी या टॉपिक मधून येतातच येतात, कारण विज्ञानाचे प्रश्न आहेत आणि हे सोपे प्रश्न जाऊ द्यायचे नाही. कदाचित जर त्यांनी फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम दिले असते ना तर ते अवघड येतात. जशापैकी तुम्हाला वर एक दोन प्रॉब्लेम आले, त्यांची व्हॅल्यू कॉन्स्टंट माहित पाहिजे होतं, तर ती व्हॅल्यू माहित नसते ना तर तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करू शकला नसतात. तर हे जे सोपे आपल्या हातामध्ये जे मार्क आहेत ना ते आपण घ्यायचे आणि कसे एका एक्झामचे प्रश्न दुसऱ्या एक्झाममध्ये रिपीट होतात. हा UPSC NDA 2022चा प्रश्न 2024ला रिपीट झालेला आहे. तर त्याही प्रश्नांचं अनालिसिस करणं महत्वाचं आहे मित्रांनो. तर हळूहळू मी या चॅनलवर जसं हे राज्यसेवेच्या प्रश्नांचं अनालिसिस होईल तर मी UPSCच्या NDA, CDS, CAPF, CISF आणि UPSC जी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन घेते त्याच्यातले जे GS जेवढे काही प्रश्न येतात ना जे आपल्या एक्झाममध्ये कॉमन आहेत, जो सिलेबस सोबत ओव्हरलॅप करतात, तर त्या प्रश्नांचा सुद्धा मी अनालिसिस घेऊन येईल तुमच्यासाठी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, DNA संरचनेच्या अनुषंगाने खाली 4 विधानांच्या विधानापैकी 2 विधाने संयुक्तिक आहेत. संयुक्तिक विधानाची निवड करा. म्हणजे जी 4 स्टेटमेंट दिले त्याच्यापैकी कोणतेही 2 स्टेटमेंट बरोबर आहेत, तर ते 2 स्टेटमेंट कोणती हे आपल्याला बरोबर ओळखायचं आहे. तर याचं पहिलं स्टेटमेंट आहे, DNA ची संरचना 2 लांब न्यूक्लिओटाइडच्या साखळीतून बनलेली असून त्यात एक सामान्य अक्षाभोवती गुंडाळलेल्या असतात. इंग्लिशमध्ये वाचूया आपण. DNA is made up of 2 long chain of nucleotides. Nucleotides म्हणले मित्रांनो collide in a helix around a central axis. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे, कारण न्यूक्लिओटाइड्स न बनलेलं असतं. DNA is made up of 2 long chain of nucleoside. हे न्यूक्लिओसाइड नसते मित्रांनो. 1-2 मिनिटं सांगतो या 2 संकल्पना काय आहेत. कोलाइड अराउंड सेंट्रल ॲक्सिस तर नाही, तिथे न्यूक्लिओटाइड असते. तर ए माझं बरोबर आहे. कुठे कुठे ए आहे, ए इथे आहे, ए इथे आहे, तर माझा हा ऑप्शन कटला, माझा हा ऑप्शन कटला. आता ए सोबत बी आहे आणि ए सोबत सी आहे. तर आपण बघूया आता बी तर ऑब्विसली चुकीचं गेलं, ए आणि बी इज रिलेव्हंट.
हो की नाही? माझं हे चुकलं, बी तर चुकीचं आहे, तर माझा बी सुद्धा गेला ना, तर माझं उत्तरच येऊन जातं मला ए आणि सी. बघितलं, मला कुठलेही खालचे 3 ऑप्शन चेक करायची सुद्धा गरज पडली नाही, हे बाकीचे, कारण मला ए बी माहित होतं, ए बरोबर आहे, बी चूक आहे, तर ए नसल्यामुळे हे 2 ऑप्शन गेले, 2 आणि 4 नंबरचा. बी चुकीचा असल्यामुळे पहिलाच ऑप्शन गेला, तर माझं उत्तर डायरेक्ट येऊन गेलं. तरी आपण आता सी आणि डी काय आहे ते चेक करूया. The two chains are complementary to each other, so that adenine is always paired with thymine and cytosine is always paired with guanine. आता हे adenine, thymine, cytosine आणि guanine काय आहेत ना, 1-2 मिनिटात सांगतो तुम्हाला. आणि खालचं स्टेटमेंट आहे, टू चेअर्स आर नॉट कॉम्प्लिमेंटरी. नॉट कॉम्प्लिमेंटरी नाही मित्रांनो, हे कॉम्प्लिमेंटरीज असतात. ए पेअर विथ टी, जसं ॲडेनाइन पेअर विथ थायमिन आणि सायटोसिन पेअर विथ गुआनिन. तर आपण इथे 1-2 मिनिटांमध्ये ना आपण डीएनएचं स्ट्रक्चर बघूया. मी तुम्हाला एक डायग्राम दाखवतो. एकच मिनिट मित्रांनो, तुला मोठ्या जागेत घेतो मी डायग्राम, जेणेकरून तुम्हाला स्पष्ट दिसेल ती. हे जर बघत असाल ना, एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी पेअर आहे. हे बघा, ॲडेनाइन पेअर विथ थायमिन दिलेलं आहे त्याने आणि गुआनिन पेअर विथ सायटोसिन दिलेलं आहे. ॲडेनाइन हे थायमिन सोबत 2 हायड्रोजन बॉन्डने पेअर करते, तर सायटोसिन हे गुआनिन सोबत 3 हायड्रोजन बॉन्डने पेअर करते. बरोबर, हे तर दाखवलेलं आहे. आणि हे बेस पेअर बघा कशा एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत एकमेकांच्या. आणि हे हेलिक्स म्हणजे ना असं फिरत 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 गेलेलं आहे बघा. हे असं इकडून हे बघा, याची डायरेक्शन बघा, ही अशी गेली आणि ही अशी आली, ही परत अशी गेली, ही अशी गेली. हा एक स्टँड झाला. दुसरा स्टँड त्याला कॉम्प्लिमेंटरी गेला, हे असं गेला, असा गेला आणि परत तो असा गेला. म्हणजे एकमेकांना आपली सीडी जी असते, ही जी नॉर्मल आपली सीडी असते बघा, तिला जर आपण असं पिलो तर ती कुठेतरी अशी ट्विस्ट होऊन जाते, अशी अशी, परत मग ही अशी ट्विस्ट होते आणि याच्यामध्ये ना असे हे बॉन्ड्स तयार होऊन जात राहतात. बरोबर, तर याला आपण हेलिक्स म्हणतो. आता हे न्यूक्लियोटाइड आणि न्यूक्लियोसाइड काय असतात हे आपण बघूया. आता हे जे इथे दिसलेत ना, हे नायट्रोजन बेसेस आहेत, नायट्रोजन बेस पेअर आहेत, बेसेस आहेत. डीएनए ह्या 3 घटकांनी बनलेला असतो. एक नायट्रोजन बेस, दुसरा असतं एक पेंटोज शुगर, पेंटोज शुगर, आणि तिसरा घटक आहे फॉस्फेट, फॉस्फेट ग्रुप. जेव्हा या 3 घटकापैकी नाही आता इथे मी पेंटोज शुगरला पीएस लिहितो, पेंटोज शुगर प्लस हा नायट्रोजन बेस असतो, नायट्रोजन बेस, तेव्हा तो असतो न्यूक्लियोसाइड. तर म्हणजे हा कम्प्लीट डीएनए नाही मित्रांनो, तर त्या 2च गोष्टी सोबत आहेत. कुठली? हे पेंटोज शुगर आणि नायट्रोजन बेस, या 2च गोष्टी जेव्हा सोबत असतात तेव्हा न्यूक्लियोसाइड होतो. आता या न्यूक्लियोसाइड मध्ये जेव्हा हा जो तिसरा घटक राहिला फॉस्फेट ग्रुप, पीजी जेव्हा ऍड होतो तेव्हा तो बनतो न्यूक्लियोटाइड. आलं लक्षात तुमच्या? तर याला हे न्यूक्लियोसाइड न राहता हे न्यूक्लियोटाइड जे आहे ना ते बरोबर आहे. आता तुम्हाला कळलं, डीएनए हा 3 घटकापासून बनलेला आहे. पेंटोज शुगर, आता हे पेंटोज शुगर 2 प्रकारचे असते, एक ऑक्सिरायबोज आणि एक असते डीऑक्सिरायबोज. ती अशी असते पेंटोज शुगर, इथे ऑक्सिजन असतो, हा 1 नंबर, 1 मिनिट, हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर, हा 4 नंबर आणि हा 5 नंबरचा कार्बन, ह्या कार्बनवरून दिलेले असते. हा जो 2 नंबरचा कार्बन असतो ना, जर इथे ऑक्सिजन प्रेझेंट असेल तर ती झाली ऑक्सिरायबोज. बरोबर, कारण ऑक्सिजन प्रेझेंट आहे म्हणून ती झाली ऑक्सिरायबोज. पण इथे जर ऑक्सिजन अब्सेंट असेल तर ती झाली डीऑक्सी, डीऑक्सी. आपण इथल्या ऑक्सिजनला काय केले? डिलीट केले, काढून टाकले. जेव्हा तो डीऑक्सी असते ही शुगर, तेव्हा तो असतो डीएनए. आणि ज्यावेळेस तो ऑक्सी असतो फक्त, म्हणजे इथं ऑक्सिजन प्रेझेंट असतो, O2 प्रेझेंट असतो, त्यावेळेस झाली ती फक्त ऑक्सिरायबोज शुगर, म्हणजे ती आरएनए मध्ये असते. जर ती डी हा ऑक्सिजन आपण डिलीट केला, म्हणजे डीऑक्सी करून टाकला, आपल्याला इथला ऑक्सिजन काढला, तेव्हा तो झाला डीऑक्सिरायबोज शुगर, जे डीएनएचा फुल फॉर्म आहे डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. बरोबर, डीएनएला काय म्हणतो आपण? डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड, डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड, डीएनए. तर आता न्यूक्लियोटाइड काय? न्यूक्लियोटाइड 3 घटकांनी करतो. एक पेंटोज शुगर, जी शुगर तुम्हाला दाखवली मी, दुसरा नायट्रोजन बेस, नायट्रोजन बेस कोणत्या? ह्या 4 असतात आणि ह्या 4च प्रेझेंट असतात डीएनए मध्ये, दुसरी कुठलीही नसते. अजून एक असते, तिचं नाव आहे युरॅसिल. हे युरॅसिल, हे युरॅसिल जे आहे ना ते आरएनए मध्ये प्रेझेंट असते मित्रांनो, आरएनए. आणि हे कोणासोबत पेअर करते? ॲडेनाइन सोबत, ॲडेनाइन सोबत पेअर करते. म्हणजे आरएनए मध्ये कोणता घटक असेल तर आरएनए मध्ये हा थायमिन हा घटक अब्सेंट असतो, या थायमिनच्या जागी युरॅसिल येतो, तर तेव्हा तो आरएनए बनतो मित्रांनो.
आणि हे ॲडेनाईन पेअर विथ थायमिन, म्हणजे ॲडेनाईनची जोडी थायमिन सोबत बनते, तिथे 2 हायड्रोजन बॉन्ड असतात. आणि जेव्हा ग्वानिन हे सायटोसाइन पेअर बनते तिथे हे 3 हायड्रोजन बॉन्ड असतात मित्रांनो. तर आपण हे सुद्धा व्यवस्थितरित्या बघितलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हा सेल या चॅप्टरवरचा पेशी या चॅप्टरवरचा प्रश्न आहे. शेल्डन व शॉन यांनी पेशी सिद्धांताबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे ओळखायचे विचारले. अचूक म्हणजे आपल्याला बरोबर स्टेटमेंट विचारायचं. म्हणजे इंग्लिशमध्ये जर असं डिफरंट होत असेल ना, अचूक बिनचूक, तर हे सरळ सरळ आपण मराठीमध्ये जर कन्फ्युज होत असेल अचूक बिनचूक वगैरे, तर सरळ सरळ इंग्लिशमध्ये वाचायचं. इंग्लिशमध्ये करेक्ट किंवा इनकरेक्ट दिलेलं असते किंवा नॉट करेक्ट दिलेलं असतं. फक्त आपल्याला एवढं जाईल. तरी थेरी काय म्हणते बघूया. ऍक्च्युली 2 सायंटिस्ट होते. एक होता मॅथिस शिल्डेन आणि दुसरा होता थिओडर शॉन. तर यांनी ना 1839 मध्ये एक थेअरी दिली होती, तिला आपण म्हणतो पेशी सिद्धांत किंवा सेल थेअरी. ऍक्च्युली सेल थेअरीमध्ये काय होतं, यांनी सांगितलं होतं की कशा प्रकारे पेशीची उत्पत्ती होते, कशा प्रकारे पेशी पाडून पुढचे जे आयुष्य आहे ते सुरू होत राहते किंवा ती सायकल तयार होते. तर यांनी काही सिद्धांत दिले होते किंवा काही हायपोथेसिस दिले होते थेअरीमध्ये, तर ते आपण आता वाचूया. तर यांनी काय म्हणलं होतं, सर्व सजीव एक किंवा अनेक पेशींनी बनलेले आहे. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे यांना काय म्हणायचे की ऑल लिव्हिंग आर कंपोज ऑफ वन ऑर मोर सेल. जर एका सेलने असतील तर ते युनिसेल्युलर असतील, एकपेशी असतील. आणि जर खूप एक पेक्षा जास्त सेलने बनलेले असतील ना तर ते मल्टी सेल्युलर, त्यालाच आपण बहुपेशीय म्हणतो. एक पेशीय आणि बहुपेशी असतील. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. नवीन पेशीचं पूर्ण अस्तित्वात आलेल्या पेशीपासून तयार होते. म्हणजे जी नवीन जन्मणारी सेल आहे ती जी जुनी सेल आहे, जुनी पेशी आहे, तिच्यापासून तयार होते. न्यू सेल्स आर फॉर्म्ड फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल्स. हे स्टेटमेंट त्यांचं बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट होतं, पेशीच्या रासायनिक रचना आणि चयापचय कार्यामध्ये मूलभूत समानता असते. देअर आर बेसिक सिमिलॅरिटीज इन केमिकल कंपोजिशन अँड मेटाबॉलिक फंक्शन ऑफ द सेल. हे स्टेटमेंट बरोबर आहे. जशाला तशी त्यांचे 4-5 लाईन आहे ते आयोगाने उचलून इथे दिले आहे. द ऍक्टिव्हिटी ऑफ एन ऑर्गॅनिझम इज कलेक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज अँड इंटरॅक्शन ऑफ इट्स सेल्युलर स्ट्रक्चर. बरोबर आहे ना. आता एखादे हात वगैरे काम करतो तर माझ्या हाताची फक्त एक पेशी काम नाही करत, तर हाताच्या सगळ्या पेशी तिथे काम करायला लागतात. तर माझ्या एखाद्या ऑर्गॅनिझमची जी ऍक्टिव्हिटी आहे तर तिथल्या सेलची ती कलेक्टिव्ह म्हणजे एकत्रितरित्या त्यांनी काम केलेलं आहे. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. तर म्हणजे इथे कन्फ्युजन काय झालं तर वरीलपैकी 4ही स्टेटमेंट बरोबर आहेत. बरोबर. तर हे बघा, हे असे जेव्हा थेरी सिद्धांत वगैरे येतात आणि तुम्हाला काही माहित नसते आणि सर्व स्टेटमेंट दिलेले असतात ना, तर तिथे तुम्ही एक रिस्क घेऊ शकता. जर कुठला ऑप्शन सिलेक्ट करायचा असेल आणि तुम्हाला वाटत असेल की अटेम्प्ट कमी झाला आता क्वेश्चन तर मला सॉल्व्ह करायचं, तर तशा टाइमला ना तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊ शकता तुमच्या माइंडमध्ये आणि त्या टाइमला तुम्ही ऑल द ऑप्शन हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. हे बघा, हे 100% बरोबर नाही मित्रांनो, पण मोस्ट ऑफ द टाइम ऑल द अबोव्ह हे उत्तर आयोगाने दिलेलं आहे. बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते प्राणी हे एका वर्गातील आहे. म्हणजे असं गट शोधायचं आहे जे फक्त एकाच वर्गाला भेटतात. जसं की कोणी रेप्टाईल आहे का, म्हणजे सरपटणारे आहेत का, कोणी ॲम्फिबियन आहेत का, कोणी एव्हियन्स म्हणजे बर्ड्स आहेत का, आणि कोणी पायसेस म्हणजे फिश या कॅटेगरीतले आहेत का, तर आपल्याला ओळखायचं आहे. तर हा प्रश्न मित्रांनो एकदम किचकट प्रश्न आहे. तुम्हाला हे माहित असण्यासाठी इथले सगळे नाव तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. आणि हे बघा, आयोग पण कसं करते माहिती आहे, फक्त इंग्लिशमध्ये टॉर्पेडो लिहिले, मराठीमध्ये टॉर्पेडो करणार. आता इंग्लिशमध्ये हिप्पोकॅम्पस आहे तर मराठीत ते हिप्पोकॅम्पस करणार. अशी मराठी नाव नाही देत, ते फक्त देवनागरी लिपीमध्ये लिहिते. जसं की आपण वरच्या प्रश्नामध्ये बघितलं होतं टेरिडोफाइट्स, ब्रायोफाइट्सच्या. तर आयोग असं करते. तर तुम्हाला थोडेफार ही नावं माहीत असणं किंवा तुम्ही अभ्यासणं हे गरजेचं आहे. यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही मित्रांनो, कारण आयोग जसाल तसेच नाव देते. तर आता हा प्रश्न ना सगळ्यात डोकेखाऊ प्रश्न वाटतो मला, कारण तुम्हाला ही सगळी नावं जर माहिती असेल तर तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. अदरवाईज हा प्रश्न सॉल्व्ह करता येत नाही. त्याच्यामुळे अशा प्रश्नांना स्किप करायचं सरळ सरळ, कारण हा सगळ्यात डेंजर प्रश्न आहे. तुम्ही कुठलीच गोळी मारू नाही शकत, तुम्हाला कळणारही नाही कुठला असेल काय असेल. तर कसे तुम्हाला कळणार नाही आहे काही नाव काय आहे, कळणारही नाही कदाचित. जर तुम्ही सायन्सचा किंवा तुम्ही सायन्स बॅकग्राऊंड नसेल आणि थोडंफार तुम्हाला सायन्सचा फोबिया असेल ना, भीती वाटत असेल थोडीफार, तर अशा टाइमला असे प्रश्न सोडून देणं म्हणजे समजदारीचं राहील मित्रांनो. कारण विनाकारण सॉल्व्ह करायला जाऊन निगेटिव्ह पेनल्टी घेण्यात कुठलाही अर्थ नाही. आता मी उत्तर सांगतो. उत्तर आहे याचं 4 आणि हे सगळे पायसेस आहेत. पायसेस म्हणजे फिश या कॅटेगरी. आता याच्यातले काही ना हे वेगवेगळे आहेत. जसं की हा इचिथोफाइस आहे ना, तो ॲम्फिबियन आहे.
अम्फिबियन म्हणजे उभयचर, हा उभयचर आहे. त्याच्यानंतर हा कॅलोट्स जो आहे तो रेप्टाईल आहे, म्हणजे हा सरपटणारा प्राणी आहे. आता कॅलोट्स इथे आहे, कॅलोट्स इथे आहे, त्याच्यामुळे हे गेलं कारण हा आहे तो उभयचर आहे, हा उभयचर आहे. पण जो हिप्पोकॅम्पस आहे याच्यातला तो फिश आहे, कारण तो इथे लिहिलाय आणि तो इथे लिहिलाय, तर हे तिन्ही लागू नाही होत, त्याच्यामुळे तिन्ही गेले, तर माझं उत्तर येते 4. आता पुढचा प्रश्न आहे बघा, हिरोईन या अंमली पदार्थाचे तयार करण्यासाठी कोणत्या वनस्पतीचा अर्क किंवा लॅटेक्स वापरला जातो? तर हा ना चॅप्टर कुठून आले तर तुम्हाला माहिती आहे का? प्लांट रिसोर्स डेव्हलपमेंट. प्लांट रिसोर्स डेव्हलपमेंट नावाचा एक टॉपिक असतो मित्रांनो. जेव्हा तुम्ही ऍग्रिकल्चर म्हणा, बॉटनी वनस्पतीशास्त्र म्हणा किंवा फॉरेस्ट वगैरेचा अभ्यास करतो ना, तर हा तिथून आलेला प्रश्न आहे. आणि हा इन जनरल सुद्धा आपल्या स्टडीमध्ये असतो पण. तर याचं उत्तर आहे खसखस, ज्याला आपण पॉपी प्लांट म्हणतो. या पॉपी प्लांट मधून हिरोईन नावाचे हे ड्रग भेटते, बरोबर. आता हे बाजरा इथं, तर आपण बाजराची भाकरी वगैरे खातो, त्याच्यातून कुठले ड्रग भेटत नाही. कोको प्लांट मधून आपल्याला कोको भेटतो, कोको कॉफी वगैरे. हेम्प मधून पण एक लेटेक्सच भेटते, पण त्याच्यापासून आपल्याला असं ड्रग्ज वगैरे कुठले भेटत नाही. तर अशा प्रकारचं आता हे प्रश्न ना खास करून मी तेच म्हणतो ना पुन्हा एकदा, कृषी सेवेसाठी मुख्य परीक्षा याच परिषद नाही, वनस्पती म्हणजे वनसेवेसाठी सुद्धा इथूनच आहे. तर त्यांच्यासाठी हे काही काही प्रश्न येतात, तर त्याच्यामुळे असे प्रश्न बघून एकदम घाबरून वगैरे जायचं नाही. तर हे तुमच्यासाठी नाही येत मित्रांनो, तर कारण त्यांचं कट ऑफ बघसाल तर ते वेगळे लागते, त्यांच्यासाठी थोडे वेगळे प्रश्न येतात, बरोबर. तर आता पुढचा प्रश्न जाऊया. हा प्रश्न तुम्ही आपण लॉजिकवर सॉल्व्ह करू शकतो. हा झुलॉजीचा मधला जो स्केलेटन असतो, मानवी सांगडा, या चॅप्टरवरचा प्रश्न आहे. तर याच्याकडे त्यांनी खांद्याचा प्रकार आणि दुसरीकडे खांद्याचा प्रकार दिला, आणि कोणते दोन खांद्यामध्ये हे साम्य असते किंवा सिमिलर प्रकारे काम करतात ते जॉईंट्स, सांधे किंवा कुठल्या प्रकारचे हाड हे सारखे असतात. म्हणजे हात एका साईडला त्याने हात दिलाय, हे हाताचे हाड आहे आणि हे पाय असतो आपला. तर ह्या दोघांमधल्या हातांचं काम कशा प्रकारे सारखं आहे किंवा सारखं सारखं काय आहे, त्यांची जोडी लावायची. तर आता तुम्ही एक सिंपल सांगता, हाताचा सांधा पायाचा सांधा आहे, सांधा सांधा या शब्दावरून तुम्ही जोडी लावू शकला असतात. आता इथं 2 हाड आहे, तर याला अपोज करण्यासाठी पण 2च हाड असले असते. तुम्हाला हे जरी माहित नसते रेडिओ अल्ना काय आहे, टीबिओ फिबुला काय आहे, ह्युमरस काय आहे, कोपर काय आहे, गुडका फिमर. आता हे कोपर आणि गुडका तर आपल्याला माहित आहे, बरोबर की नाही. तर आता कोपर असा फोल्ड होतो, आता हात असा आहे आणि हे कोपरचं जॉईंट आहे, तर हा असा आहे, तर हा असा फोल्ड होतो, म्हणजे हात असून ते इथे जातो, ते सेम असा आणि हा असा. तर हा गुडघा आहे, तर हा असा जातो आणि गुडघा असा फोल्ड होतो. गुडघा कधीच वर नाही येत मित्रांनो, तो मग तो तुटल्यावरून समजायचा, तो असा खाली जातो. तर हा बरोबर नाही, फक्त एक साइड जातो. हिंज असते, हिंज जॉईंट, या जॉईंटला म्हणतात हिंज. आपली जी दरवाजामध्ये हिंज लावतो ना आपण, लोखंडी पट्टी दरवाजा ओपन करण्यासाठी, तर तशा प्रकारचे हिंज जॉईंट असतात. तर हा याच्यासोबत साम्य साधतो, हा सांधा सांधा याच्यासोबत साधतो. तर मला अचं उत्तर 4 पाहिजे. अचं उत्तर 4 माझं एकाच ऑप्शन मध्ये आहे, तो आहे ऑप्शन अ. आता ह्युमरस म्हणजे तुमचं जे हाड आहे ना, हाताचं वरचं, जिथं बायसेप्स म्हणतो आपण, हाताचा बायसेप्स जिथं असतो तिथला ह्युमरस आहे. आणि फिमर म्हणजे हे मांडीचं हाड झालं, मांडीचं हाड मित्रांनो, म्हणजे थायबोन म्हणतो आपण त्याला, थायबोन, थायबोन म्हणतो ना, तर ते हे झालं. आणि ह्युमरस म्हणजे आपला हाताचा वरचे हाड, जिथं बायसेप्स असतो ना, तो हाड. आता रेडिओ हलला ना, हे जो आपला फोम आहे, मनगट आणि कोपर यांच्या मधला जो भाग आहे, तिथे 2 हाड असतात. रेडिओ हलना सेम तसंच गुडघा ते पायाचे गोटे यांच्यामध्ये सुद्धा 2 हाड असतात, त्याला म्हणतात आपण टिबिया आणि फिबुला, बरोबर. तर हे झाला तो प्रश्न. आणि हा लॉजिक कोण लागला, सांधा सांध्याचा जॉईंट, 2 हाड, जिथे 2 हाड दिसले तिथे मी असं म्हणजे कॉमन सेन्स किंवा थोडंफार लॉजिक लावणार, जरी मला माहित नसेल तर. इथे 2 हाड असेल तर याला काउंटर करण्यासाठी तिकडे इकडे 2च हाड असतील. हा लॉजिक लावला तर डीचं एक इथे ठिकाणी, इथे सांधा सांधा इथे लागून गेलं. कोपर आणि गुडघा जॉईंट कसा मूव्ह होतो त्याच्यावरून कळालं तुम्हाला, बरोबर. तर अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं सॉल्व्ह झालं. आता हे त्यांनी याच्या अगोदर प्रश्न एकदा असा विचारला होता, या म्हणजे या चॅप्टरवरचा, त्यांनी हाडांचे प्रकार दिले होते. फ्लॅट बोन म्हणजे चपटी हाड, इरेग्युलर बोन कुठे असतात, लॉंग बोन कुठे असतात, सर्क्युलर बोन कुठे असतात, आणि त्यांचे लोकेशन सांगितलं होतं. म्हणजे खांद्यामध्ये असतो, मनगटामध्ये सापडतात, छातीमध्ये सापडतात, म्हणजे खांद्याचा जो मागचा भाग आहे, आपण ज्याला खवाड म्हणतो पाठीमागचा, तिथे सापडतात. तर अशा प्रकारचे त्यांनी हाड विचारली होती. कधी कधी ते दुसरे पण बोन देतात, जसं की क्लॅविकल झालं, ज्याला आपण कॉलर बोन म्हणतो. एक चेस्ट बोन आहे, त्यालाच आपण टाय बोन म्हणतो.
आहे की नाही. तर अशा प्रकारची ही वेगवेगळी नावं सुद्धा माहीत असू द्या तुम्हाला. पुढचा प्रश्न आहे हार्ड. बघा हे बघ, पुन्हा तोच चॅप्टर रिपीट झाला, म्हणजे एकाच एक्झाम मध्ये एकाच चॅप्टर मधून त्यांनी 2 प्रश्न विचारले, ते पण एका मागे एकच. हा सुद्धा हार्ड आणि म्हणजे मानवी अस्थिव्यवस्था, आपण त्याला ह्युमन स्केलेटन सिस्टीम म्हणतो, तर हाच त्या चॅप्टरचा आहे. मानवी शरीरामध्ये एकूण 208 हाड असतात. एकदम जवळची आकडेवारी दिली मित्रांनो. आयोगाचं हेच म्हणजे थोडा ट्रॅप असतो बघा, जिथे कुठे आकडेवारी दिलीस ना तिथे तुम्ही थोडाफार म्हणजे डाऊट घ्यायचा, शंका घ्यायचा. क्वेश्चन विचारतात 208 आहेत का 206 आहेत, तर 206 हाड असतात मित्रांनो. तर आयोगाशी जवळचेच डाटा देते आणि मग तो प्रश्न चूक होतो. आणि मणके आणि चेहऱ्याची हाड ही अनियमित, म्हटलं मी तुम्हाला हाडांचे प्रकार सुद्धा विचारतो. इरेग्युलर बोन्स आहेत, मणके म्हणजे जे आपल्या पाठीचा कणा आहे त्याच्यातली, आणि चेहऱ्याची जी हाड आहेत ती ही अनियमित असतात. तर हे दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. त्याचं उत्तर असेल फक्त 2 बरोबर. बघा त्याने कसं एकाच ठिकाणी जशाल तसे एकाच चॅप्टरवरून 2 प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो. हा पण हाडावरचा प्रश्न होता आणि हा सुद्धा हाड या चॅप्टरचा प्रश्न. आणि आकडेवारी पण कशी एकदम जवळची. तुम्हाला याच्या अगोदर म्हणलं होतं त्यांनी समृद्धी मार्गावर प्रश्न विचारला होता, मी सांगितलं होतं. जे समृद्धी महामार्गाची लांबी आहे 701 किमी, त्याने परीक्षेमध्ये दिली होती 710 किमी. म्हणजे असं करतो तो, मागचे पुढे आकडे करतात आणि परीक्षेमध्ये देतात. तर आपल्याला तिथे थोडाफार म्हणजे डाऊट घ्यायचा, काही सेकंदासाठी पॉज घ्यायचा आणि पुढचा तो प्रश्न सॉल्व्ह करायचा. पुढचा प्रश्न आहे खालील विधाने विचारत घ्या. आता हे रासायनिक अभिक्रियेचा दर, म्हणजे जी केमिकल रिॲक्शन असते त्याच्याविषयी त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. तर यांनी या प्रश्नामध्ये रासायनिक अभिक्रियेचा दर विचारलेला, म्हणजे रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज डिपेंड अपॉन विच फॅक्टर्स, म्हणजे खालीलपैकी त्याचे कोणत्या घटका बरोबर आहेत हे विचारले. तर अभिक्रियकांच्या सहनतीच्या प्रमाणात बदलते, म्हणजे इंग्लिशमध्ये प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, बरोबर आहे. जेवढं जास्त रिॲक्टंट असेल तेवढं जास्त रिॲक्शनचा हा वेळ असतो. दुसरा आहे डिक्रीज ऑन द इन्क्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. नाही, हे बघा हे 2 स्टेटमेंट एकमेकांना अपोजिट आहेत, हे की नाही, विसंगत, एकमेकांच्या विरुद्ध स्टेटमेंट. एक म्हणते याच्या कॉन्सन्ट्रेशनवर प्रोपोर्शनल असते, म्हणजे प्रोपोर्शनल म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल मित्रांनो. म्हणजे एखादी गोष्ट वाढत असते, प्रोपोर्शनल 2 प्रकार असते, एक डायरेक्ट आणि एक इनडायरेक्ट. डायरेक्ट म्हणजे एखादी गोष्ट वाढली तर दुसरी गोष्ट सुद्धा वाढणारच. आणि इनडायरेक्ट मध्ये काय असते, एखादी गोष्ट वाढली तर दुसरी गोष्ट कमी होणार, ते झालं इनडायरेक्ट रिलेशन. डायरेक्ट मध्ये एकाच्या एक गोष्टी वाढीसोबत दुसऱ्या गोष्टीची वाढ होते, आणि इनडायरेक्ट मध्ये एकाच्या वाढीसोबत दुसऱ्या गोष्टीत घट होते, तर दुसऱ्या गोष्टीत घटीसोबत पहिल्या गोष्टीमध्ये वाढ होते. तर हे झालं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट रिलेशनशिप. एकच मिनिट मित्रांनो. तर काय तुम्हाला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट रिलेशन. डिक्रीजेस ऑन इन्क्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. नाही, हे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन असते मित्रांनो, इथे असते जो आपला प्रोडक्ट तयार होतो, प्रोडक्टच्या जसं जसं प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढते, म्हणजेच हळूहळू रिॲक्टंट जो आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जाते. तर हळूहळू त्याचं म्हणजे जसं जसं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जाईल, रिॲक्शन कमी कमी होत जाईल, तसा तसा जो रासायनिक अभिक्रियेचा दर आहे तो सुद्धा कमी कमी होत जातो. उदाहरणार्थ इकडे काही कंपाऊंड आहेत, पहिल्यांदा ते 10 किलो होते, त्याचं रिॲक्शन होऊन इकडे एक प्रोडक्ट तयार होतो, हा रिॲक्टंट आहे. रिॲक्टंटला मराठीमध्ये संयुक्त म्हणतात. आता हे 10 किलो आहे, हळूहळू याचं रूपांतर प्रोडक्ट मध्ये होत जाते. आता 10 किलोवरून 6 किलोवर जाईल, 6 किलोवरून 4 किलोवर जाईल, 4 किलोवरून तो 1 किलोवर जाईल. सगळ्यात जास्त वेग हा 10 किलो असेल नाही, सगळ्यात जास्त वेग असेल. जसं जसं हे रिॲक्टंट कमी कमी होत जाईल ना, तर वेग जो आहे ना तो कमी कमीच होत जातो बघा मित्रांनो. तर अशा प्रकारचं रिलेशन आहे. तिसरं स्टेटमेंट आहे इन्क्रीजिंग द टेम्परेचर. हे बरोबर आहे, जसं जसं तापमान वाढत तसं तसं हे जे रिॲक्शन आहे ते वाढते. पण एका विशिष्ट तापमानानंतर, ज्याला आपण क्रिटिकल टेम्परेचर म्हणतो, त्याच्यानंतर जर खूप जास्त तापमान वाढले ना, तर मग ते रिॲक्शन म्हणजे घडू नाही शकत मित्रांनो. कारण कुठली गोष्ट करण्यासाठी ना एक ऑप्टिमम तापमान लागते, म्हणजे एक सामान्य तापमान लागतो. जर थोडंफार त्याच्यात बदल शकतो, पण खूप जास्त जर तापमान वाढली ना, तर मग ते रिॲक्शन ना मग घडणार नाही, त्याच्यामध्ये बदल येऊन जाईल. आणि चौथं स्टेटमेंट आहे डिक्रीजिंग ऑन द टेम्परेचर. बघा हे एक म्हणजे इन्क्रीजिंग, दुसरं डिक्रीजिंग. आता याच्यापैकी कोणतं एक वाक्य बरोबर असणार आणि याच्यापैकी कोणतं एक वाक्य बरोबर असणार. तर फक्त मला 2 वाक्य बरोबर शोधायचे, त्याच्यामुळे हा एक ऑप्शन वाला मी काढून टाकला. आता ए सी का बी डी. ए बरोबर होतं आणि माझं सी सुद्धा बरोबर आहे, तर याचं उत्तर आहे 3. ऍक्च्युली हा स्टेटमेंट ना हा सुद्धा एक पीवायक्यू आलेला आहे, तर तुम्ही तुम्हाला इथे दाखवून देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. हा प्रश्न आहे, तुम्ही पाहू शकता तुमच्या स्क्रीनवर. 69 नंबरचा प्रश्न आहे.
आपण जो प्रश्न सॉल्व्ह करतो तो एक्झाम 65 नंबरचा आहे. हा सुद्धा 2022 का 2021 चा प्रश्न आहे. रासायनिक अभिक्रियेचा वेग हा सर्वसाधारणमध्ये सुरुवातीला जास्त असतो आणि वेळेसह तो कमी कमी होत जातो. इंग्लिशमध्ये बघूया. द केमिकल रिएक्शन रेट्स जनरली आर ग्रेटर ॲट बिगिनिंग ऑफ द रिएक्शन अँड डिक्रीजेस विथ टाइम. म्हणजे हळूहळू जे रिएक्टंट आहे त्याचं प्रमाण कमी कमी होत जातं, तसंच रासायनिक अभिक्रियेचा दर सुद्धा हा कमी कमी होत जातो. इथे लिहिलेला आहे पण मी आहे बघा, 2024 ला प्रश्न आलाय म्हणून मला सांगताना फक्त तुम्हाला इथे दाखवायचं होतं. बरोबर. तर कसं एकमेक पीवायक्यूज हे रिपीट होतात मित्रांनो. तर आता मी एक स्क्रीनशॉट इथून परत वापस काढून टाकतोय. तर आपण आपल्या मूळ प्रश्नावर येऊया. तर हा प्रश्न आहे टोटल, तुम्ही एकदा बघून घ्या. तर जसं जसं रिएक्टंटचं कन्सन्ट्रेशन कमी कमी होत जातं, तसं तसं रासायनिक अभिक्रियेचा दर हा सुद्धा कमी कमी होत जातो आणि आपण तापमान वाढवलं की रासायनिक अभिक्रियेचा दर सुद्धा वाढतो. पण एका विशिष्ट तापमानाच्या नंतर ना मग ती तापमानची रिॲक्शन होत नाही मित्रांनो, कारण मग ते खूप जास्त तापमान आल्यावर मॉलिक्युल्स एकमेकांसोबत पासून ब्रेक व्हायला लागतात आणि ती रिॲक्शन घडत नाही. पुढचा प्रश्न आहे, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतजमीन वाढलेल्या आम्लाचे म्हणजे शेती ही कशी झाली, ऍसिड झालेली. काय झालेली, आपल्याला ऍसिड झाले. ऍसिड अम्लाचे उदासीकरण करण्यासाठी म्हणजे न्यूट्रलाइज करायचं, ते ऍसिड झाली जी ऍसिडिक झाली ना तर आपल्याला न्यूट्रलाइज करायचं. न्यूट्रलाइज द ऍसिडिटी ऑफ द सॉइल करण्यासाठी कोणते रसायन. आता आपल्याला हे माहित असायला पाहिजे, ऍसिड मध्ये जेव्हा आपण बेस टाकतो तेव्हा त्याचं न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होते आणि साल्ट प्लस वॉटर H2O हे तयार होते. बरोबर आहे की नाही. तर तुम्हाला त्याच्यात बेस ऍड करायचा आहे मित्रांनो. तर याचं उत्तर आहे लाईम वॉटर. लाईम वॉटरचा फॉर्म्युला काय मित्रांनो, कॅल्शियम हायड्रोक्साईड. कॅल्शियम हायड्रोक्साईड ते मी लिहितो. जसा अमोनियम हायड्रोक्साईड, अमोनियमचा फॉर्म्युला NH4OH आणि हा मिल्क ऑफ मॅग्नेशिया. आता जे मिल्क ऑफ मॅग्नेशिया आहे मित्रांनो हे अँटासिड आहे. अँटासिड म्हणजे जेव्हा आपल्या मनुष्याला ना जेव्हा ऍसिडिटी होते तेव्हा आपण मिल्क ऑफ मॅग्नेशिया घेतो म्हणजे किंवा अँटासिडचे टॅबलेट घेतो. तर हे तर उत्तर नसेल मातीमध्ये टाकण्यासाठी. तर याचं उत्तर आहे लाईम वॉटर, जे की इथे दिलेलं आहे बी. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे ओनली बी, म्हणजे व्यवस्थित वाचायचं आहे. तुम्ही जर इथं डायरेक्ट उत्तर करून आला असता ना तर चुकला असता. त्याच्यामुळे खालचा ऑप्शन सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या बघायचा आहे. अशा टाइमला ना ऑल द अबव्ह वाटण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. तर तुम्हाला हे मिल्क ऑफ मॅग्नेशिया याच्या अगोदर एमपीएससीने एकदा विचारलेला प्रश्न आहे की खालीपैकी कोणतं आहे आपल्याला जेव्हा मनुष्याला ऍसिडिटी होते त्यावेळेस आपण यूज करतो, तर तेव्हा मिल्क ऑफ मॅग्नेशियम किंवा अँटासिड टॅब्लेट्स वगैरे दिलं होतं. तर हे पीआयक्यू केलं असतं तुम्हाला जर सी काढलं असतं तर तुम्ही ऑल द अबव्ह केलं असतं, कारण ऑल द अबव्ह मध्ये ए बी आणि सी डी हे चारही असतात. इथे सी असल्यामुळे तुम्ही हा सरळ ऑप्शन निवड केला असता. तर याचं उत्तर फक्त आहे लाईम वॉटर. ऍक्च्युली हा सुद्धा बेसच आहे मित्रांनो. बरोबर, हा पोटॅश सुद्धा पण बेसच आहे, पण आपण लाईम वॉटर वापरतो कारण तो एक्झॅक्टली जी ऍसिडिटी न्यूट्रलाइज खतामुळे होते ना तर ती काढून टाकते, कारण खतामध्ये नायट्रोजन आहे आणि अमोनियामध्ये सुद्धा नायट्रोजन आहे. तर आपण हे बेस दिला तर इथे नायट्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन कुठेतरी मातीमध्ये वाढण्याचे चान्सेस ना परत अजून जास्त होऊन जातात. बरोबर. तर त्याच्यामुळे आपण अमोनियाला प्रेफर न करता लाईम वॉटर दॅट इज कॅल्शियम हायड्रोक्साईडला प्रेफर करतो. आणि याचं उत्तर आहे चुन्याची निवळी, मराठीमध्ये चुन्याची निवळी. आणि जिथे त्याचं उत्तर आहे इथे फक्त ब बरोबर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या धातूच्या किंवा धातूंच्या जोडी किंवा जोड्या यांच्या खनिजापासून वेगळ्या करण्यासाठी सायनाइड जटिल आयनाचे द्रवण वापरतात. म्हणजे इंग्लिशमध्ये होते विच ऑफ द फॉलोइंग पेअर और पेयर्स ऑफ मेटल और मेटल्स कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम देअर ओर्स बाय युझिंग सायनाइड कॉम्प्लेक्स सोल्युशन. आता हा प्रश्न एकदम टिपिकल केमिकल रिएक्शनचा प्रश्न मित्रांनो. जर असे प्रश्न माहीत नसतील ना तर कुठलीही गॅस वगैरे गोळी वगैरे करण्यात काही अर्थ बनत नाही, कारण निगेटिव्ह मार्किंग बसते आपल्याला. बरोबर की नाही. तर मग असे प्रश्न जर तुम्हाला सायन्सचं प्रिपरेशन तुम्ही एकदम व्यवस्थितरित्या केलं असेल तरच सॉल्व्ह करा, अदरवाईज कुठलाही गेस करू नका. आता याच मी उत्तर सांगून टाकतो. याचं उत्तर आहे एयू आणि एजी. एयू म्हणजे गोल्ड आणि एजी म्हणजे सिल्वर. हे यांचे केमिकल साइन आहेत बघा. आता हे ऑप्शन कुठे आहे, ऑप्शन सी फक्त 2 या ठिकाणी आहे. ऍक्च्युली हे मॅकआर्थर फॉरेस्ट नावाची प्रोसेस आहे, तुम्ही लिहितो मी. ही ती प्रोसेस आहे. ही प्रोसेस वापरून आपण सायनाइडचे कॉम्प्लेक्स वापरून आपण अल्युमिनियम आणि गोल्ड यांच्या जोड्या ज्या आहेत ना खनिजांपासून वेगळ्या करतो आपण. तर ही मॅकआर्थर फॉरेस्ट प्रोसेस. उद्या जर परीक्षेत आला प्रश्न असा आला की मॅकआर्थर फॉरेस्ट प्रोसेस मध्ये खालीपैकी कोणत्या
खनिजांचा आपण वापर करतो, तर तिथे तुम्हाला लक्षात ठेवायचं Au आणि Ag, दॅट इज गोल्ड आणि ते सिल्वरचा वापर. ते परीक्षेत पुढे Au आणि Ag नाही देतील, कदाचित गोल्ड आणि सिल्वर देतील. आता Cu म्हणजे कॉपर होतं मित्रांनो, Co म्हणजे कोबाल्ट, Na म्हणजे सोडियम, Hg म्हणजे मर्क्युरी, मर्क्युरी म्हणजे आपला पारा. बरोबर. तर तुम्हाला हे सायन्स सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. आता हे Ag तर रिपीट झाले, सिल्वर ते लिहिलं नाही. Co म्हणजे कोबाल्ट, Cu म्हणजे कॉपर, Au म्हणजे गोल्ड, Ag म्हणजे सिल्वर, Na म्हणजे सोडियम, Hg म्हणजे मर्क्युरी. म्हणजे तुम्हाला केमिकल फॉर्म्युले आणि त्यांचे जे केमिकल साइन आहेत ना, जे आपण पिरियोडिक टेबल मध्ये वापरतो, ते सुद्धा माहित असायला हवे. तर ही लक्षात ही प्रोसेस आहे मॅकर फॉरेस्ट प्रोसेस. या प्रोसेसचं नाव लक्षात ठेवा. कदाचित पुढे प्रश्न रिपीट झाला तर आपण सॉल्व्ह करायला शकतो इझिली. आता हे आहे प्रश्न स्वभाव मित्रांनो, खालील रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारात होतात ते ओळखा. आता ही उष्मादायी आहे म्हणजे एक्झोथर्मिक आहे, का विपस्थान आहे, डिस्प्लेसमेंट झाले, अपघटन झाले म्हणजे ब्रेकडाऊन झालेलं आहे, इकडचं कंपाऊंडचं ब्रेकडाऊन झाले, आणि प्रकाश रासायनिक क्रिया म्हणजे हे फोटोकेमिकल रिएक्शन आहे. तर आता आपण 2 मिनिटांमध्ये या परीक्षेत बघू. आता इथे काय होतं, 2KClO3 हा एक कंपाऊंड होता कम्प्लीट. तर याचं विघटन झाले म्हणजे 2 घटक तयार झाले, एक 2KCl झालाय आणि एक ऑक्सिजन इथे रिलीज झालाय हवेमध्ये. तर याचं काय झालं, डिकम्पोज झाले ना. एक कंपाऊंड अखंड होता, त्याचं विखंडन होऊन 2 कंपाऊंड मध्ये. तर ऑब्विसली काय झालं, याचं अपघटन झाले, आहे की नाही. डिकम्पोज झाला, एक कंपाऊंड होता त्याचं डिकम्पोज होऊन 2 घटक तयार झाले. तर याचं उत्तर आहे सी. आता सी कुठे आहे, तर ऑप्शन ए मध्ये आहे. हे एक्झोथर्मिक रिएक्शन काय असते मित्रांनो, एक्झोथर्मिक रिएक्शन अशी असते जिच्यामध्ये ना हीट बाहेर पडते रिएक्शन होत असताना. जसं आपण बघतो पाण्यामध्ये चुना टाकला ना, अशा वाफा निघतात, ती काय झाली, एक्झोथर्मिक रिएक्शन झाली. म्हणून जास्त चुन्यात हात ठेवला ना आपण तर आपल्याला छोटे 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 असे छिद्र पडायला लागतात आपल्या स्किनवर हाताच्या, कारण तिथं खूप जास्त एनर्जी रिलीज होते. बरोबर, अशा वाफा निघायला लागतात. तर ती झाली एक्झोथर्मिक. याच्या अपोजिट असते एंडोथर्मिक रिएक्शन, उष्मादायी असते ना, तर दुसरी असते उष्माग्राही रिएक्शन. एखाद्या रिएक्शनला आपण असं एखादी इकडे रिएक्शन लिहिलेली असते, खाली असं बाण करून त्रिकोण दाखवतो, तिथे आपण टेम्परेचर म्हणजे हीट दिलेली असते. तर ती झाली इंडोथर्मिक रिएक्शन, ती ऊर्जा घेते. एक असते डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आता डिस्प्लेसमेंट रिएक्शन काय असते ती तुम्हाला तुम्ही दाखवतो. एक कंपाऊंड आहे NaCl, जर तो KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रोक्साईड सोबत NaCl आपलं जे साल्ट आहे ते KOH पोटॅशियम हायड्रोक्साईड सोबत रिॲक्ट केलं तर त्यावेळेस तयार काय करेल, ते KCl प्लस NaOH. हे उदाहरण जे आहे ना ते डबल डिस्प्लेसमेंटचं रिएक्शन आहे, कारण दोघांमध्ये रिप्लेस झाला. Na Cl हा याच्यासोबत गेला आहे बघा, दाखवतो मी इथे. हा जो Na सोबतचा Cl आहे तो पोटॅशियम सोबत गेला आणि हा जो Na आहे तो K सोबतच्या OH सोबत गेला. म्हणजे 2 ठिकाणी डिस्प्लेसमेंट झाली, एक ही आणि दुसरी ती, एक ही आणि दुसरी ही. तर हे झालं डबल डिस्प्लेसमेंट. ही झाली डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आता अजून एक रिएक्शन दाखवतो जी डिस्प्लेसमेंटची असेल. आपण सरळ सरळ असंच घेऊया, NaCl आहे जो फक्त पोटॅशियम सोबत रिॲक्ट करतो आणि तो KCl फॉर्म करतो आणि Na जे सोडियम आहे त्याला रिलीज करतो. हा वरचा बाण जो दाखवतो ना असा, तो म्हणजे तो वातावरणामध्ये सोडला किंवा तो रिलीज केला, त्या रिएक्शन मधून त्याला फ्री केले. तर हा जो NaCl आहे, Na इथला Na, एकच मिनिट मित्रांनो, हा जो Na आहे तो रिलीज झाला इथं आणि हा Cl या KCl सोबत रिप्लेस झाला ना, म्हणजे ह्या सॉरी हा जो K आहे याने या Na ला रिप्लेस केले म्हणजे डिस्प्लेस केले. तर ही फक्त एकाच ठिकाणी डिस्प्लेसमेंट झाली, तर ती झाली फक्त डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आता हे वरचे NaCl आणि KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रोक्साईड, ह्या Cl ना ह्या OH ला रिप्लेस केले आणि ह्या K ना या Na ला रिप्लेस केले. तर इथे दोघांना रिप्लेस केले, तर ही डबल डिस्प्लेसमेंट झाली, 2 रिएक्शन. आता फोटोकेमिकल रिएक्शन म्हणजे आपलं फोटोसिंथेसिस जे लाईटच्या प्रेझेंट मध्ये होते, हे की नाही. सरळ सरळ फोटोकेमिकल रिएक्शन, फोटो म्हणजे लाईट आणि केमिकल म्हणजे केमिकल रसायन, जी रासायनिक क्रिया ही सूर्यप्रकाशामध्ये होते तिला आपण फोटोकेमिकल रिएक्शन म्हणतो. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आपलं फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण ज्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो, त्याचं नावच आहे फोटो. बरोबर. डिकम्पोजिशन रिएक्शन, डिकम्पोज होते, विघटन होते, अपघटन होते, ब्रेकडाऊन होते. तसं वाले रिएक्शन बघितलं आपण. डबल डिस्प्लेसमेंट बघितले, डिस्प्लेसमेंट बघितली, प्रकाश संश्लेषण बघितलं आणि एक्झोथर्मिक बघितलं, जिथे हीट बाहेर पडते. इंडोथर्मिक जिला हीट द्यावी लागते. तर हे झालं. आता तुम्ही सेम अशा प्रकारे रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास करणं महत्वाचा आहे मित्रांनो. आणि सोबतच केमिस्ट्रीमध्ये ना, म्हणजे आपण जेव्हा रसायनशास्त्राचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये चॅप्टर आहे बॉन्ड्स नावाचा. तर वेगवेगळे बॉन्ड्स कोणते कोणते आणि त्याच्या जोड्या लावायला प्रश्न शकतो. इकडे येऊ शकतो आयोनिक बॉन्ड,
आयोनिक बॉन्ड कोणता आहे? कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड कोणता आहे? त्याच्यानंतर वंडर फॉर बॉन्ड किंवा हायड्रोजन बॉन्ड. तर अशा प्रकारचे वेगवेगळे बॉन्ड्स असतात, ते तुम्हाला अभ्यास करून जायचे. इकडे ते बॉन्ड्स येतील, इकडे ते बॉन्ड्स कशा प्रकारे तयार होतात ते किंवा त्यांच्या डेफिनेशन हे पाठ करणं महत्वाचं आहे. हा जो प्रश्न आहे मित्रांनो पुढचा, हा जवळपास आतापर्यंत 2 ते 3 वेळेस रिपीट झालाय. मी स्क्रीनशॉट अवेलेबल असेल तर दाखवून देतो तुम्हाला. 2 ते 3 वेळेस याचा रिपीट होऊन गेलेला प्रश्न आहे. तर हा प्रश्न आपण सॉल्व्ह करूया. खालीलपैकी कोणत्या समस्थानिकाला जड हायड्रोजन, इंग्लिश मध्ये बसलं ना तर हेवी हायड्रोजन असे म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ड्यूटेरियम, ऑप्शन बी. ऍक्च्युली हे प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम हे जे आहेत ना, हायड्रोजन असतं, हायड्रोजन आपलं, त्याचे आयसोटोप्स आहेत. आता आयसोटोप्स काय असतात तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आयसोटोप्स म्हणजे जसा ॲटॉमिक नंबर हा सेम असतो, म्हणजे अणु क्रमांक हा सारखा असतो, मात्र अणुवस्तुमानांक हा वेगवेगळे असतात. तर आता हे इथे मी लिहितो, हा प्रोटियम असतो H1, ड्यूटेरियम असतो H1, H2 आणि ट्रिटियम असतो H1, वर असतो 3. याचा ॲटॉमिक नंबर एकच आहे, पण इथे ॲटॉमिक मास नंबर 1 आहे, इथे ॲटॉमिक मास नंबर 2 आहे आणि इथे ॲटॉमिक मास नंबर 3 आहे, बरोबर. आणि याच्यातला फक्त एकमेव हा आहे, हा जो ट्रिटियम आहे ना, हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे. हा रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे हा किरणोत्सरी पदार्थ उत्सर्जित करतो. हा जड हायड्रोजन किंवा यालाच आपण हेवी वॉटर सुद्धा म्हणतो. आणि हा प्रोटियम हा एकदम नॉर्मल आहे. जर स्क्रीनशॉट अवेलेबल असेल ना तर तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये दाखवतो मित्रांनो. तर हे स्क्रीनशॉट आहे बघा मित्रांनो, हा 51वा प्रश्न आहे. आता हे स्क्रीनशॉट मला हालून दाखवतो. हे बघा, ही स्क्रीनशॉट दिसते, तर ही स्क्रीनशॉट आहे. तर तुम्ही आता 1-2 मिनिट व्यवस्थित ऑब्झर्व करा. तर हा 51वा प्रश्न आहे. तर आमतो ट्रिटियमचा अनुक्रमांक किती? आता याने काय विचारले? अनुक्रमांक विचारले, बरोबर. अनुक्रमांक तुम्हाला 2 मिनिटं खाली नाही दिले. अनुक्रमांक एकच आहे, फक्त अणुवस्तुमानांक हा 3 आहे ट्रिटियमचा, म्हणून त्याचं ट्रिटियम 3 नाव. ड्यूटेरियम मध्ये 2, प्रोटियम मध्ये 1च. त्याचं उत्तर सरळ आहे, हे फक्त 1. जर याच ठिकाणी याने ट्रिटियमचा अणुवस्तुमानांक ॲटॉमिक नंबर विचारला, तर याच ठिकाणी ट्रिटियमचा ॲटॉमिक मास नंबर विचारला असतं ना, अणुवस्तुमानांक, तर त्याचं उत्तर राहिलं असतं 3. पण याने विचारलं काय? अनुक्रमांक, त्याचं उत्तर आहे 1. आता हे काय आहेत? आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन. मी तर खाली इंग्लिशमध्ये लिहिले बघा, आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन हे 3 आहेत. प्रोटियम ओनली 1 प्रोटॉन, फक्त 1 प्रोटॉन असतो. ड्यूटेरियम 1 प्रोटॉन प्लस 1 न्यूट्रॉन, याला आपण हेवी वॉटर किंवा हेवी हायड्रोजन म्हणतो, जे की हा प्रश्न विचारले, जड हायड्रोजन कशाला म्हणतात, तो हा प्रश्न आहे. ट्रिटियम 1 प्रोटॉन असतो आणि 2 न्यूट्रॉन असतात मित्रांनो, आणि हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे, किरणोत्सर्गी पदार्थ होतो. तर आयसोटोप्स काय असतात आपण आताच बघितले. सेम ॲटॉमिक मास, ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुक्रमांक सारखेच असतात, 1 आहे, पण जो अणुवस्तुमानांक आहे तर तो वेगवेगळे असतात. तर ते झाले आयसोटोप्स. आणि याच्याच म्हणजे सारखी एक दुसरी संकल्पना आहे, ती आहे आयसोबार्स. हे झाले आयसोटोप्स. आणि ती संकल्पना आहे ती आयसोबार्स. आयसोबार्स म्हणजे काय करणार, ज्याच्यात ॲटॉमिक मास नंबर सेम असतात, ॲटॉमिक मास नंबर सेम असतात, पण ॲटॉमिक नंबर हे वेगवेगळे असतात, बरोबर. ॲटॉमिक नंबर वेगळे असतात आयसोबार्स मध्ये, आणि ॲटॉमिक मास नंबर हे सेम असतात. ही जी कन्सेप्ट आहे ना, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, आयसोटोप्स आणि आयसोबार्स काय. आता जर तुम्ही ह्या प्रश्नाचं डिटेलमध्ये अनालिसिस केलं असतं, अजून एक प्रश्न आहे, ते स्क्रीनशॉट माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही. जर ह्या प्रश्नाचं तुम्ही एकदम डिटेलमध्ये अनालिसिस केलं असतं की ट्रिटियम काय आहे, तुम्ही एवढं जरी टाकलं असतं ट्रिटियम काय, तर तुम्हाला गुगलवर एक इन्फॉर्मेशन झाली असते की हायड्रोजनचा हा आयसोटोप्स आहे, दुसरा हायड्रोजन हा ड्यूटेरियम, प्रोटियम असतात, आणि 2 वेळेला माहिती वापरली असते ना, 2 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह व्हायला मदत झाली असते. मी स्क्रीनशॉट इथून रिमूव्ह करतो. तर काय ना, कसं एकदम सिंपल आणि वन लाईनर प्रश्न विचारतात. आता पुढचा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे बघा मित्रांनो, हेवी वॉटर कशाला म्हणतात, तर ड्यूटेरियमला म्हणतात. ऑप्शन आहे ओनली 2. डॅडॅश हे तेल आणि चरबीमधील असंतृप्तता मोजण्यासाठी वापरतात. डॅडॅश इज युज्ड टू एस्टिमेट द प्रेझेन्स ऑफ अनसॅच्युरेशन इन ऑइल अँड फॅट. तर याचं उत्तर आहे मित्रांनो आयोडीन व्हॅल्यू. आता मोस्ट ऑफ द जणांनी ना याचं सॅफोनिकेशन उत्तर केलं असेल, कारण सॅफोनिकेशन व्हॅल्यू हे थोडीफार लिपिडच्या सोबत आहे. ऍक्च्युअली ती काय म्हणते माहिती आहे का, मॉलिक्युलर वेट मोजते. हे जी सॅफोनिकेशन व्हॅल्यू आहे ना, ती मॉलिक्युलर वेट कॅल्क्युलेट करते. कशाचं? फॅटी ऍसिडचं, बरोबर. हे ऍसिड व्हॅल्यू काय करते, आपल्याला इन्फॉर्मेशन दाखवते की किती नंबरचे बेस अल्कली
किती अल्कली आपल्याला लागतील की न्यूट्रलाइज करण्यासाठी. ऍसिड व्हॅल्यू, एखाद्याची ऍसिड व्हॅल्यू 4 आहे, तर याच्यात जर आपण परत 4 बेस ऍड केलेत, 4 ऍसिड आहे त्याच्यामध्ये 4 बेस केले, तर ते न्यूट्रल होऊन जाईल. न्यूट्रल, तर ते ऍसिड व्हॅल्यू आपल्याला किती एखाद्या गोष्टीत किती ऍसिडिटी आहे त्याला न्यूट्रल करण्यासाठी किती बेस लागतील हे दाखवते ती ऍसिड व्हॅल्यू. तर हे पण उत्तर नाही. दुसरं विस्कस व्हेलॉसिटी म्हणजे ना की एखादं लिक्विड असते बघा, द्रव, हे द्रव किती विस्कस आहे म्हणजे किती त्याची आपण काय म्हणू शकतो, विस्कोसिटीला आपण काय म्हणतो, थोडाफार एखादा पदार्थ एखादा चिकट असतो, एखादा थोडा कमी चिकट असतो, एखादा पातळ असतो, की नाही, थिकनेस आणि थिननेस दाखवण्यासाठी आपण हे विस्कोसिटी व्हॅल्यू काढू शकतो. तर याचं उत्तर आहे मित्रांनो आयोडीन व्हॅल्यू. आयोडीन व्हॅल्यू वरून आपण काढू शकतो. ऍक्च्युली आयोडीन व्हॅल्यू काय असते माहिती का, किती बॉन्ड्स आहेत मोजते. आता हे अनसॅच्युरेशन ना, अजून एक असते सॅच्युरेशन. सॅच्युरेशन मध्ये कार्बन आणि कार्बन मध्ये फक्त एकच बॉन्ड असतो, ते साचे. अनसॅच्युरेशन मध्ये जर कार्बन कार्बन मध्ये 2 बॉन्ड असतील किंवा कार्बन कार्बन मध्ये 3 बॉन्ड असतील, तर हे 2 बॉन्ड किंवा 3 बॉन्ड जिथे पर्यंत असतात तिथे असते अनसॅच्युरेशन. जर फक्त कार्बन कार्बन मध्ये एकच बॉन्ड असेल तर ते झालं सॅच्युरेशन, म्हणजे सॅच्युरेटेड बॉन्ड आहे, तिथे संतृप्त आहे तो बॉन्ड. जर तिथे 2 किंवा 2 पेक्षा जास्त बॉन्ड असला तर त्याला म्हणतो आपण अनसॅच्युरेटेड बॉन्ड. तुम्हाला हे पण माहित असायला हवं. तर ते काय करतं, हे आयोडीन ना, हे 2 बॉन्ड्स, हे डबल बॉन्ड्स आणि ट्रिपल बॉन्ड्स किती आहेत ते मोजतं आणि त्याची एक व्हॅल्यू देतं. त्याच्यामुळे आपल्याला हे आयोडीन व्हॅल्यू आपण मोजतो एखाद्या गोष्टीचे अनसॅच्युरेशन मोजण्यासाठी. बरोबर. आता पॉलिटीचं सेक्शन आहे बघा, म्हणजे कम्प्लीट आपण 51 प्रश्न सॉल्व्ह केलं होतं, 17व्या प्रश्नावर थांबलं. तर विज्ञान या घटकावर, सायन्स या घटकावर कम्प्लीट 20 प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. बरोबर. तर जवळपास 20 गुणिले 2 केलं ना ते 40 मार्क्स, म्हणजे खूप मोठं वेटेज विज्ञान या घटकाला परीक्षेमध्ये दिलेलं आहे. 20% वेटेज आहे. तर तुम्हाला विज्ञान या घटकाला ना दुर्लक्ष करून चालणार नाही. जवळपास जर 20 प्रश्न येत असेल आणि 20 प्रश्न ते नाही पण 12 ते 13-14 प्रश्न, म्हणजे 12 ते 15 प्रश्न ना, हे म्हणजे तुम्ही जर व्यवस्थितरित्या विज्ञानाचा अभ्यास केलेला असेल आणि पीवायक्यूचं अनालिसिस केलेलं असेल, कशा प्रकारचे पीवायक्यू वगैरे येतात आणि त्यांना थोडंसं डिटेलमध्ये परत जाऊन स्टडी केला असेल ना, आता पुढच्या वेळेस ते तुम्हाला सॅच्युरेशन व्हॅल्यू विचारतील किंवा ऍसिड व्हॅल्यू विचारतील किंवा विस्कोसिटी व्हॅल्यू विचारतील, हे की नाही. सिंपल देतील, वर देतील की सॅच्युरेशन व्हॅल्यू कशासाठी वापरतात, मग खाली ते वेगवेगळे ऑप्शन आहेत. इथे त्याने वर दिले की याच्यासाठी कोणती व्हॅल्यू वापरतो, पुढच्या वेळेस देतील ती व्हॅल्यू देतील, सॅच्युरेशन व्हॅल्यू देतील किंवा ऍसिड व्हॅल्यू देतील आणि म्हणतील की आपण ही कशासाठी वापरतो. म्हणजे प्रश्न असा म्हणजे फिरू शकतात. तर आपण ह्याचं सुद्धा बघितलेलं, सॅच्युरेशन आपण मॉलिक्युलर वेट मोजण्यासाठी करतो फॅटी ऍसिडचा. बरोबर. ऍसिड व्हॅल्यू सांगते आपल्याला की किती नंबर ऑफ बेस लागणार आहे, ही जी ऍसिडिटी झाली तिला न्यूट्रलाइज करायचं आपल्याला, म्हणजे जो ऍसिडिटीचा जो प्रभाव आहे तो न्यूट्रलाइज करण्यासाठी आपल्याला किती बेस लागतील हे सांगते आपल्याला ऍसिड व्हॅल्यू. पुढचा आता हा पॉलिटी सेक्शन सुरू झालेला आहे मित्रांनो. तर मुख्य माहिती आयुक्त आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीचे खाली वेगळे सदस्य कोण. आता आपण पॉलिटीचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा वेगवेगळ्या आपल्याकडे काय आहेत माहिती का, वेगवेगळ्या बॉडीज आहेत, त्यांच्यावर जे आपण नियुक्ती करतो ना त्यांच्या निवडीसाठी ना वेगवेगळ्या समित्या बसल्या असतात. एक आपण काय म्हणतो सिलेक्शन सर्च कमिटी असते, सिलेक्शन कम सर्च कमिटी. ही कमिटी काय करते, काही माणसांचं सिलेक्शन करते आणि यांच्यापैकी काही जणांची म्हणजे अपॉइंटमेंट ही त्या पदावर होते बघा. एक असते सिलेक्शन सर्च कमिटी आणि दुसरे असते एक अपॉइंटमेंट करणारी बॉडी. तर सुरुवातीला काही 10 जणांमधून 4 जण सिलेक्ट केले जातात. या 4 जणांमधून कोणीतरी एक जणांची अपॉइंटमेंट होते. तर ती बॉडी सिलेक्ट करते, म्हणजे आपण म्हणतो ना इंटरव्ह्यू घेतो, इंटरव्ह्यू मधून काही जणांना आपण सिलेक्ट करतो आणि मग अपॉइंट करतो. तर तशा प्रकारचे एक सिलेक्शन सर्च कमिटी असते. तर ती समिती जी आहे तिच्यामध्ये कोण कोण सदस्य असतात असं विचारलेलं आहे. तर जी मुख्य माहिती आयुक्त आहे, मुख्य माहिती आयुक्ताच्या नियुक्तीसाठी जी समिती आहे त्याच्यामध्ये हे 3 सदस्य असतात मित्रांनो. जिथे जिथे 4 ऑप्शन आहे तो काढून टाका, कारण मला 3 वाला ऑप्शन सिलेक्ट करायचे. आता उरले कोणते, ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 4. बरोबर. तर ए बी आणि ए बी इथे कॉमन आहे. जर तुम्हाला हे जर माहित नसतं असतं ना तर मग प्रश्न एलिमिनेट करायला अवघड गेला असता. आता हे पॉलिटीच्या तुम्हाला असे कंपॅरेटिव्हली चार्ज करायचे. आता त्यांनी इथं मुख्य माहिती म्हणली, पुढच्या वेळेस ते मुख्य निवडणूक आयुक्त म्हणतील, त्याच्यानंतर ते नॅशनल ह्युमन राईट कमिशनला म्हणतील किंवा सीबीसी ला म्हणतील. तर मी इथे बॉडी लिहितो. आता चीफ जस्टिस ऑफ इंडियासाठी कोण लागते, त्याच्यानंतर नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट, सेम नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब, नॅशनल कमिशन फॉर ओबीसी,
आहे की नाही, कारण या तिन्ही घटनात्मक बॉडी आहेत. तर यांच्यासाठी सिलेक्शन कमिटी होती. त्याच्यानंतर नॅशनल ह्युमन राईट कमिशन, सोबतच सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन म्हणजे केंद्रीय दक्षता आयोग, सोबतच सेंट्रल इलेक्शन कमिशन, सॉरी इन्फॉर्मेशन कमिशन, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, त्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. तर यांच्यासाठी कोणत्या नियुक्ती आहेत किंवा कोणकोणत्या समिती आहेत ना, आणि त्यांचे सदस्य कोण कोण आहेत ना, हे तुमचं होमवर्क असेल मित्रांनो, तुम्हाला हे काढायचं आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय, 3 जण आहेत. आता हे 3 जण कोण असतात, एक असतात प्रधानमंत्री, दुसरं असतं लोकसभेतील विरोधी पक्ष नेता, आणि तिसरं आहे पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित एक कॅबिनेट मंत्री. बरोबर. तर माझं उत्तर आहे ए बी आणि डी. ए बी डी हे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. तर उत्तर माझं 1 आहे. जिथं जिथं पंतप्रधान असतात ना, ते त्या समितीचे चेअरपर्सन असतात बघा. जिथे जिथे प्रधानमंत्री एखाद्या समिती असतात तर ते पदसिद्ध त्या समितीचे सभापती होऊनच जातात. बरोबर. तर हा झाला हे प्रश्न. तर सेम तुम्हाला आता ह्याच एक्झाम मध्ये ना पुढे एक प्रश्न आला, क्वेश्चन नंबर 78, आणि तोही असं एकदम ऑनलाईन विचारलाय. तो क्वेश्चन दाखवतो तुम्हाला. म्हणजे एकाच टॉपिकवर 2 प्रश्न आले मित्रांनो, बघू शकता तुम्ही, हे की नाही. तर तो प्रश्न दाखवतो तुम्हाला एक 78 नंबरचा, तो जो की आपण पुढच्या याच्यामध्ये सॉल्व्ह करणार. हा बघा, केंद्रीय माहिती आयोग, तिथे माहिती आयोगावर प्रश्न होता. एक मुख्य माहिती आयोग आणि जास्तीत जास्त किती माहिती आयुक्तांचा समावेश असतो. तर याचं उत्तर आहे 10. सरळ सरळ तुमच्याकडे जर एम लक्ष्मीकांत असेल, एम लक्ष्मीकांत किंवा कुठल्याही क्वालिटीचं पुस्तक असेल, तुम्ही जर कोळंबे सरांचं पुस्तक फॉलो करत असाल तर त्या पुस्तकामध्ये सरळ सरळ माहिती दिलेली असेल की एक मुख्य माहिती आयुक्त व जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त असतील. म्हणजे याची जर रचना आहे ना, 1+10 असतील अशी आहे. तर जास्तीत जास्त 10 म्हणजे ते कमी 1+6 असू शकतात, 1+8 असू शकतात, 1+4 असू शकतात, असायला असेल. पण जास्तीत जास्त किती असेल, 10 असेल, 10च्या जास्त नसतील. बरोबर ना. एक मुख्य माहिती आयुक्त असेल आणि दुसरं काय असेल. तर याचं उत्तर होतं म्हणजे एकाच परीक्षेत त्यांनी कसं एकाच घटकावर 2 प्रश्न विचारले बघा. त्याच्यामुळे कॉन्स्टिट्यूशन बॉडीज, नॉन कॉन्स्टिट्यूशन बॉडीज किंवा म्हणतो ना घटनात्मक संस्था, गैर घटनात्मक संस्था किंवा संवैधानिक संस्था, तर ह्या कुठल्या आहेत या तुम्हाला व्यवस्थितरित्या अभ्यासून जायचे आहेत. तर आता आपण पुढच्या प्रश्नावर जाऊया. सगळ्यात सोपा प्रश्न मित्रांनो ह्या परीक्षेमधला जर कुठला असेल तर हा प्रश्न म्हणाल मी, ज्याने पॉलिटी या घटकाचा एकदम व्यवस्थित आणि जास्त डीप मध्ये जरी नाही अभ्यास केला, एक साधा अभ्यास जरी केला असता, त्याने महत्वाची कलम, आता मी लिहितो या प्रश्नासाठी काय काय करायचं ते. सगळ्यात पहिलं आहे इम्पॉर्टंट कलमे. कुठली कुठली कलमे आहेत, आर्टिकल्स. त्याच्यानंतर भाग, म्हणजे भागला आपण पार्ट्स म्हणू शकतो. कॉन्स्टिट्यूशनचे भाग, घटनादुरुस्त्या, ज्याला आपण अमेंडमेंट महत्वाच्या अमेंडमेंट. जर हे तुम्ही व्यवस्थितरित्या केलं असतं ना, म्हणजे करूनच जायचं तुम्हाला. काही एक 60-70 कलम असतील, 60 ते 70 कलमे तुम्हाला पाठच असले पाहिजेत. घटनेचे भाग 25 भाग आहेत, ते 25 पाठच करून ठेवायचे. महत्वाच्या घटना दुरुस्त्या तुम्हाला झाल्याच पाहिजे. आणि लेटेस्ट मधल्या ज्या घटना दुरुस्त होतात त्याच्यावर तर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेतच आहे, पण तुम्हाला जुन्या घटना दुरुस्त्या माहीत आहेत ज्या काही खूप महत्वाच्या आहेत. जसे की 42वी घटना दुरुस्ती झाली, 44वी घटना दुरुस्ती, त्याच्यानंतर पहिली घटना दुरुस्ती, 7वी घटना दुरुस्ती, 24वी घटना दुरुस्ती, या काही महत्वाच्या घटना दुरुस्त्या आहेत, या तुम्हाला माहीतच असल्या पाहिजेत. बरोबर. तर हा प्रश्नाचं उत्तर आहे भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक व महालेखापाल यांची तरतूद करण्यात आलेली आहे. बघा, याचं सरळ उत्तर आहे मित्रांनो कलम 148. सेम अशा प्रकारच्या आयोगाने जवळपास 2 प्रश्न अजून विचारलेले आहेत मित्रांनो. एक प्रश्न त्याने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर विचारलाय की कोणत्या भागामध्ये इलेक्शन कमिशन आहेत कलमामध्ये, असा प्रश्न विचारलेला आहे. आणि एक घटना दुरुस्तीवर प्रश्न आलेला आहे. तर म्हणजे एकदम सोपे प्रश्न विचारले. आता हा जर प्रश्न बघितला असता ना मित्रांनो, तर हा सुद्धा एकदम रिपीट झालेला थीम आहे आणि एकदम सिम्पल फॅक्च्युअल बेस्ड क्वेश्चन होता. इमेजर माझ्याकडे तो PYQ अवेलेबल असेल तर मी तुम्हाला दाखवून देईल. एकच मिनिट थांबा मित्रांनो. हा तो प्रश्न आहे. प्रश्न भेटला मित्रांनो. तुम्ही पाहू शकता हा प्रश्न इथे 78 नंबर आहे. हे बघा, मी इथे लिहिलेलं आहे की फ्युचरमध्ये क्वेश्चन आलेला आहे 148 वर. यावर 2024 ला सिंपल प्रश्न विचारलेला आहे, फक्त एकदम प्रश्न विचारलेला आहे. तर हे प्रश्न काय होतं, भारताचे नियंत्रक व महान लेखापाल परीक्षकांसंदर्भात खालील विधाने विचारत आहे. त्यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीकडून केली जाते. बरोबर आहे हे स्टेटमेंट. त्यांचे वेतन व इतर सेवा संसदेकडून निश्चित केले जातात. हेही बरोबर आहे. त्यांना पंतप्रधान केव्हाही पदमुक्त केले जाऊ शकते. हे स्टेटमेंट चुकीचं आहे मित्रांनो. काय आहे ते सांगतो मी 2 मिनिटात.
ते संसदेच्या लोकलेखा समितीचे मार्गदर्शक मित्र तज्ज्ञ म्हणून कार्य करतात. एक्झॅक्टली हे 3 स्टेटमेंट बरोबर आहे. चौथं स्टेटमेंट हे तिसरं स्टेटमेंट हे चुकीचं आहे. तर ए, बी आणि डी हे माझं उत्तर बरोबर असणार. तर कशा प्रकारे त्यांनी याच्या अगोदर कॅग म्हणजे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्यावर प्रश्न विचारलेला आहे. इथे मल्टी स्टेटमेंट प्रश्न विचारलाय आणि हा लिटल बिट थोडा अवघड आहे, पण इथे इलिमिनेशनला स्कोप आहे मित्रांनो. मला माहित आहे सी चुकीचं आहे माझं, सी हे ऑप्शन चुकीचं. म्हणजे जिथे सी आहे काढून टाकलं, इथे सी आहे इलिमिनेट केला, इथे सी आहे इलिमिनेट केला, इथे सी आहे इलिमिनेट केला, माझं उत्तर येऊन जातं. पण याच्यासाठी तुम्हाला थोडा डिटेलमध्ये अभ्यास लागतो. पण हा जो प्रश्न आहे ना, सरळ सरळ एक वन लाईनर प्रश्न आणि हा रिपीट झालेला प्रश्न आहे, त्याच्यामुळे हे काय. आता हे स्क्रीनशॉट मी इथून रिमूव्ह करतो मित्रांनो. तर जे रिमूव्हलची प्रोसेस आहे ना, जसं सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांना रिमूव्ह करतात ना, सेम तशाच प्रकारे यांना रिमूव्ह करावं लागतं. बरोबर. कलम 148 ते कलम 151, कलम 148 ते कलम 151 हे कॅग CAG सोबत रिलेटेड आहेत. आर्टिकल 148 टू 140 याच्यावर एकदा जोडायला प्रश्न दिला होता. कलम इकडे 48, 149, 150 आणि 151 आणि याच्यात तरतुदी विचारले होते. 48 मध्ये कुठली गोष्ट आहे, 49 मध्ये कुठली गोष्ट आहे, 50 मध्ये कुठली गोष्ट आणि 151 मध्ये कुठली गोष्ट आहे. तर हा जोडायला प्रश्न आला होता. तो सिंपल सरळ सरळ प्रश्न होता, जास्त काही डोकं लावायचं गरज नव्हता. पण तुम्ही इथून पुढे जाण्याच्या अगोदर कॅग सोबतच अटॉर्नी जनरल AG आहे, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आणि ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट म्हणजे भारताचा महान्यायवादी आणि महाधिवक्ता, महान्यायवादी प्लस महाधिवक्ता. महाधिवक्ता हा भारतासाठी असतो आणि महाधिवक्ता हा राज्यासाठी असतो, हा राज्यांसाठी असतो. तर हे तुम्हाला व्यवस्थितरित्या करून जायचं येणाऱ्या पुढच्या वर्षासाठी. आता यांनी कॅगवर प्रश्न विचारला तर कदाचित पुढच्या वेळेस तुम्हाला या अटॉर्नी जनरल किंवा ॲडव्होकेट जनरलवर, महान्यायवादी किंवा महाधिवक्त्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. आता केशवानंद भारती खटला, या प्रश्न या टॉपिकवर प्रश्न येणार होताच मित्रांनो, म्हणजे साहजिक होत. कारण हा जो खटला आहे ना 23 एप्रिल 1973 रोजीचे आहे आणि 2023 मध्ये या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाली. 50 वर्ष पूर्ण झाली होती आणि सोबतच 2024 मध्येच वाटतं हे केशवानंद भारती होते ना, यांचं निधन झालं होतं. ही तारीख फक्त बघून 2024 मध्ये झालं होतं का निधन 23 मध्ये झालं होतं, तर यांचं निधन झालं होतं. तर या दोन्ही घटकांमुळे ना हे खूप न्यूज मध्ये होती केशवानंद भारती खटला. तर याचा आपण आता अनालिसिस करूया. ऍक्च्युली हा खटला कुठला होता माहिती आहे का, केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला. ऍक्च्युली केशवानंद भारती ना यांचा एक मठ होता, त्या मठाची जमीन केरळ सरकारनं ताब्यात घेतली होती. तर यांनी त्यांच्या विरोधात पहिले केरला हायकोर्टमध्ये आणि त्याच्यानंतर मग सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये इथे त्यांनी हा खटला लढवला होता. तर हा खटला जो आहे ना, तेव्हाचे सरन्यायाधीश होते SM सिकरी. इथे या प्रश्नात AN रे लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे स्टेटमेंट चूक होतं. तर SM सिकरी हे तेव्हाचे CJI होते. त्यांच्या आपण म्हणतो ना घटनापीठाखाली हा याचा निर्णय देण्यात आलेला आहे मित्रांनो. तर त्याचे जे सरन्यायाधीश होते ते SM सिकरी होते. तर आपण हा स्टेटमेंट वाचूया. सहदूर खटला हा भारताचे सरन्यायाधीश AN रे यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने चालला. 13 न्यायमूर्ती होते हे बरोबर आहे. त्याचा रिझल्ट जो आहे ना 7:6 या रेशोमध्ये लागला. म्हणजे 7 जणांनी केशवानंद भारती यांच्या विरोधात निर्णय दिला, तर 6 जणांनी त्यांच्या समर्थनात दिला. तर केशवानंद भारती ही केस हारले होते. जे सरन्यायाधीश होते ना ते SM सिकरी होते, त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट चूक आहे. आता पहिलं चूक आहे तर A गेला आणि इथे A गेला. आता B आणि BCD आहे. आता खालचे स्टेटमेंट बघा. आता तुम्हाला सांगितले 7 विरुद्ध 6 बहुमताने मूलभूत संरचना बेसिस ऑफ डॉक्ट्राइन ची रूपरेषा दिली, हे बरोबर आहे. या खटल्याने गोलसनार प्रकारांचा आपला निर्णय बदलवला, हे बरोबर आहे. आणि सदोर खटला न्यायालयीन सक्रियता, ज्याला इंग्लिशमध्ये आपण ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम जे इथं खाली दिलेलं आहे, त्याचं एक एक्झाम्पल आहे. का तर हो, कारण न्यायालयाने स्वतःहून हे बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्ट्राइन हे एक नवीन कन्सेप्ट किंवा नवीन तत्व घालून दिलं होतं बघा. तर म्हणजे हे घटनेत कुठेही नाही बेसिक स्ट्रक्चर, पण न्यायालयाने स्वतःने घालून दिलं. तर हे न्यायालयीन सक्रियतेचं एक उत्तम उदाहरण मानावं लागेल. तर याचं उत्तर आहे BCD सर्व बरोबर. हे बरोबर, A चूक, बाकी सर्व बरोबर. 74 नंबरचा प्रश्न एकदम सोपा आहे बघा. भारताचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणत्या अधिकाराखाली ठेवण्यात आलेला आहे? तर भारताचा जो आकस्मिक निधी आहे तो भारताचे जे राष्ट्रपती आहेत यांच्या अधिकाराखाली असतो.
तर भारताच्या घटनेमध्ये ना तीन प्रकारचे निधी आहेत. पहिला निधी आहे संचित निधी. जो कलम 266 मध्ये आहे. त्याच्यानंतर परत कलम 66 मध्ये एक दुसराच निधी आहे, त्याला आपण म्हणतो पब्लिक अकाउंट फंड. तो पण कलम 266 मध्ये आहे. आणि तिसरा आहे हा कंटिंजन्सी, आकस्मिक निधी. तो आहे घटना कलम 267 मध्ये. बरोबर. तर हा प्रेसिडेंटच्या अंडरमध्ये असतो आणि प्रेसिडेंटच्या वतीनं फायनान्स सेक्रेटरी म्हणजे वित्त सचिवांकडे हा फंड असतो. म्हणजे भारताचे राष्ट्रपती धारण करतात. भारताचे राष्ट्रपती ऍक्च्युअली कुठले व्यवहार किंवा ट्रान्झॅक्शन करत नाहीत, तर त्यांच्या वतीनं भारताचे वित्त सचिव असतात, फायनान्स सेक्रेटरी, त्यांच्याकडे हा आकस्मिक निधी असतो. तर आपण बघितले तीन प्रकारचे निधी आहेत. एक संचित निधी कलम 266, पब्लिक अकाउंट ज्याला आपण लोकनिधी म्हणू शकतो, किंवा सार्वजनिक वित्त म्हणू शकतो. सार्वजनिक वित्त सार्वजनिक वित्त जे आहे ना ते 266 मध्ये आहे. आणि तिसरा आहे आकस्मिक निधी किंवा सार्वजनिक निधी, तो आहे कलम 267 मध्ये. बरोबर. आता याच्यासाठी ना एक कंटिंजन्सी फंड ऍक्ट आला होता. एक ऍक्ट होता 1950चा. त्याच्यानुसार याची तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर हे प्रेसिडेंट ऑफ इंडियाचा आन्सर आहे. आता कृष्णा आणि या सिरीजचा शेवटचा प्रश्न आहे. घटक राज्यातील आणीबाणी संदर्भात बंबई खटल्या संबंधात म्हणजे SR बंबई यांच्या खटला होता, त्यांच्याबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ते शोधायचे आहे. बंबई खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालय 1994 मध्ये दिला. तर एकदम फॅक्च्युअल बनलेलं स्टेटमेंट आहे. तर बरोबर आहे स्टेटमेंट. घटक राज्यात राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते. बरोबर आहे. सबळ कारण नसताना राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय रद्द करू शकते. हे स्टेटमेंट बरोबर आहे. ऍक्च्युली त्यांनी हेच उदाहरण दिलं होतं. कारण याच्या अगोदर काय होतं माहिती का, केंद्र सरकारला जेव्हा वाटेल तेव्हा ते घटक राज्यामध्ये कलम आर्टिकल 356 अंतर्गत आणि राष्ट्रपती राजवट लागू करत होते. पण मग केंद्राने म्हणजे राज्याने त्याला न्यायालयामध्ये आव्हान दिलं आणि मग न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला, जर सबळ कारण नसताना किंवा योग्य कारण नसताना जर तुम्ही वारंवार जर राष्ट्रपती राजवट लावत असेल एखाद्या राज्यामध्ये, तर ती चुकीची आहे असं करून तो निर्णय रद्द करू शकतात, असं यावर सांगितलं. आणि चौथं शेवट आहे, घटक राज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता घेणं आवश्यक असते. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे मित्रांनो. जर तुम्ही विधानसभा बरखास्त करत असाल घटक राज्यातली, जेव्हा आणीबाणी असते तेव्हा अशा आदेशाला संसदेची मान्यता घेणं आवश्यक असते. तर याचं उत्तर आहे ABCD सर्व विधाने बरोबर आहे. तर तुम्हाला आता काही काही महत्वाचे खटले असतात, जसं की SR बंबई खटला झाला, त्याच्यानंतर केशवानंद भारती खटला झाला, त्याच्यानंतर आपण इंदिरा साहनी केस जी आरक्षणा संबंधित आहे ती झाली. त्याच्यानंतर आता मराठा आरक्षणा संबंधित जी केस आहे ती केस आहे. त्याच्यानंतर अशा जे वेगवेगळे महत्वाचे जे खटले आहेत ना ते परीक्षेसाठी करणं महत्वाचं ठरते. तर आता हे या सेशनचं शेवटचं प्रश्न होतं. आपण आता 75 प्रश्नापर्यंत आलो 2024च्या प्रश्नाचं. जर तुम्हाला हे सेशन आवडलं असेल ना मित्रांनो, तर नक्की त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि जेवढे तुमचे काही डाऊट किंवा काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, जेणेकरून आपण जे प्रिपरेशन आहे ते एकदम व्यवस्थित करू शकू. तुम्हाला हे चॅनल नक्कीच आवडलं असेल ना तर तुम्ही त्याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्र म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.